दयांचे केले स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे, ते नमस्कारो आता. विचारसागर तरंग चौथा, परिच्छेद 3 क्रमांकाचा, शास्त्रारंभ. कालच्या पाठामध्ये चौथ्या तरंगाच्या आरंभाच्या वेळेला आपण विचार करताना बघितलं, बृहत प्रस्थानत्रय, वेदांत प्रस्थानत्रय, थोडासा आवाज कमी करा, किंवा वारकरी प्रस्थानत्रय, ही सगळी प्रस्थानत्रय याचा संक्षेप म्हणजे हा विचारसागर आहे. आणि विचारसागराचा विस्तार म्हणजे ही इतर असणारी प्रस्थानत्रय आहेत. नंतर आपलं बाह्य जीवन कसंही असो, पण आंतरिक समाधान आपलं कधीही बिघडणार नाही, अशा पद्धतीची आर्ट ऑफ लिव्हिंग अर्थात जीवन जगण्याची एक कला, ज्यामध्ये विचाररूपी कला प्रतिपादन केलेले आहे, असा हा विचारसागर. आणि पंतप्रधानापासून एखाद्या हमालापर्यंत ज्यावेळेला वास्तव निर्विषयी सुखाची अपेक्षा ज्यावेळेला मानवमात्राच्या अंतःकरणामध्ये निर्माण होईल, त्यावेळेला ते निर्विषयी असणारं विषय सुख ही प्राप्त करण्याचा जो एक प्रकारचा नियत उपाय आहे, ते प्रतिपादन करणारा ग्रंथ म्हणजे हा विचारसागर आहे. या विचारसागर ग्रंथामध्ये उत्तम अधिकाऱ्यास उपदेशाचा प्रकार पाहत असताना काल आपण पहिल्या परिच्छेदामध्ये अधिकाऱ्यामध्ये 3 प्रकार पाहिलेत. 1 उत्तम, 2 मध्यम आणि 3 कनिष्ठ अधिकारी. उत्तम अधिकारी कोण? तत्वदृष्टी हा उत्तम अधिकाऱ्याचं प्रतीक आहे, अदृष्टी हा मध्यम अधिकाऱ्याचं प्रतीक आहे, तर तर्कदृष्टी हा कनिष्ठ अधिकाऱ्याचं प्रतीक आहे. ज्ञेय ब्रह्म जाणणारा उत्तम अधिकारी आहे, ध्येय ब्रह्म जाणणारा हा मध्यम अधिकारी आहे. आणि ते ज्ञेय किंवा ध्येय ब्रह्म सश्रद्धांतकरणाने जाणणारे ही पहिली 2 आहेत, आणि हा मात्र तर्काच्या द्वारा जाणणारा म्हणून त्याला कनिष्ठ अधिकारी असं म्हटलेलं आहे. किंवा आणखी म्हटलं आपण, विचाराचा प्रांत एक आहे, भावनेचा प्रांत दुसरा आहे, आणि तर्काचा प्रांत तिसरा आहे. विचाराच्या प्रांतातून आत्मतत्वाचा वेध घेणारा तो उत्तम अधिकारी, भावनेच्या प्रांतातून आत्मतत्वाचा वेध घेणारा तो मध्यम अधिकारी, आणि तर्काच्या प्रांतातून आत्मतत्वाचा वेध घेणारा तो कनिष्ठ अधिकारी आहे. म्हणून त्यांची नावं सुद्धा तत्वाची ज्याला नजर आहे तो तत्वदृष्टी, अदृष्टावर ज्याचा अधिक भर आहे तो अदृष्टी, आणि तर्काच्या द्वारा जो पण तोही तर्क तो बऱ्याच वेळेला कुतर्कच करतो. तर्केताम तर्केताम मा कुतर्केताम, तर्क अवश्य करावा, तर्काने ज्ञानाला गारढे, तर पण कुतर्क नसावा. श्रुतिमतः तर्कणुसंदेहताम, श्रुतीला अनुकूल तर्क करावा, पण तो कुतर्क करतो, म्हणून तो कनिष्ठ अधिकारी. अशा उत्तम अधिकाऱ्याच्या उपदेशाचा प्रकार पाहत असताना आपण प्रथम तरंगामध्ये आपला प्रथम परिच्छेदामध्ये काल बघितलं की ज्या वेळेला अनुबंधाचा संक्षेपाने विचार प्रथम तरंगामध्ये, विस्तारण विचार द्वितीय तरंगामध्ये करून झाल्याच्या नंतर त्यामध्ये तृतीय तरंगामध्ये गुरु शिष्याचं लक्षण काय, परस्पराविषयी कर्तव्य काय, हा विचार चतुर्थ तरंगामध्ये केला. आणि खरा शास्त्रचिंतनाला आरंभ या चौथ्या तरंगामध्ये झालेला आहे. तो शास्त्रचिंतनाला आरंभ करत असताना त्यांनी आपल्यासमोर एक कल्पित कथानक ठेवलं. कथानक जरी कल्पित असलं तर ते अत्यंत बोधप्रद आहे, अशा पद्धतीचा विचार आपण काल केला. कारण पित्याचं नाव आहे शुभसंतती. जगामध्ये शुभ फक्त एक परमात्मा तत्व आहे, ब्रह्मतत्व आहे, आणि त्या ब्रह्मतत्वाला विषयी ही संतती करते, ज्याची संतती करते, म्हणून तो कोण झाला? शुभसंतती. म्हणून हे नाव कसं आहे म्हटलं आपण, एक प्रकारचं अनुवर्तक आहे, योग्य आहे. नाहीतर मग काल आपण उदाहरण म्हणून बघितलं, लक्ष्मी तो गोबरबेची भिकमागे धनपाल, अमरसिंग तो मर गए भले बिचारे ठणठणपाल, असं नाव काही कामाचं नाही. ज्या नावाच्या द्वारा आईवडिलाला उच्चार काय मुलाला नाव ठेवताना योग्य ठेवली गेली पाहिजे. जे नाव ठेवल्याच्या नंतर लोक नाव ठेवणार नाही असं ते नाव असावं, आहे ना. आणि नावाप्रमाणेच कर्म नसेल तर मग पुन्हाही लोक नाव ठेवतात, आहे ना. म्हणजे आईवडिलांनी नाव योग्य ठेवावं आणि त्या नावाप्रमाणे यानेही कर्म करावं, मग लोक नाव न ठेवताना त्याचं नाव घेतात, आहे ना. त्यामुळे जसं ज्ञानोबराय हे ज्ञानेश्वर नाव, ज्ञानेश्वर, निवृत्ती, सोपाना, मुक्ताई हे विठ्ठलपंत आणि रखुमाई या मातापित्याने आपल्या लेकराला दिलेले नाव आहे, ठेवलेले नाव आहे. पण हे नावं काय झाली, लोक याला नाव ठेवतात का हे नाव प्रीतीने घेतात,
प्रीतीने घेतात आहे ना. नाथबाबासारखा महात्मा काल आपण प्रमाण बघितलं. ज्ञानदेव चतुराक्षरी जपा कर सर्वज्ञा, ज्ञान विरहित ब्रह्मप्राप्तीची संज्ञा, ज्ञाता ज्ञे निजांगी होय ऐशी प्रतिज्ञा, ज्ञानाग्नीने पापे जळती ही ज्याची आज्ञा, ज्ञानदेव म्हणतात ज्ञानदेव देतो, वासुदेवची होतो अखंड वदने वदेतो. बोलोबा आणि कनकाई यांनी सावजी, कान्होजी आणि तुकोबराय आहे ना, तुकाराम असे नावं ठेवलीत. पण ही नावं ठेवताना ते नावं काही विचारपूर्वक ठेवली. त्या नामाने पुण्यस्मरण, त्या एक प्रकारचं पुण्य प्राप्त होतं. आणि एक काळचे कट्टर विरोधक पण तुकोबरायांनी जन्म देणे दैवाहाती, करणी जग हसवे, एका सामान्य कुणब्याच्या कुळामध्ये जन्म येऊन असं काहीतरी पौरुषत्व केलं, एक पुरुषार्थ केला. धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ. आणि त्याचा परिणाम असा आहे का जे कट्टर एक काळचे विरोधक आहेत तेच कट्टर समर्थक होतात. आणि ते म्हणतात म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा, तुका विष्णू नाही तुझा. काय केलं तुम्ही? म्हणले तुकिता तुलनेशी ब्रह्म तुकाशी आले, म्हणून रामेश्वरे चरणी मस्तक ठेवले. का ठेवलेत? म्हटले त्यांच्या नामात ते सामर्थ्य आहे. तुकाराम नाम घेता कापेयम, असे हे सर्व जसे नाव अनवर्थक आहे तसे या 3 मुलाचे आपण नावं बघितले. पित्याचं नाव बघितलं, पित्याला वैराग्य, पूर्वाचं पुण्य आहे, पित्याला वैराग्य झालं. पुत्राला एकांतात घेऊन गेलेत. का बरं? तर तुकोबराने त्याचं कारण सांगितलेलं आहे. मिळवून धन लावी पोराशी भांडण, असं होऊ नये. पित्याच्या उत्तर पुत्रामध्ये कलह निर्माण होऊ नये म्हणून एकांतात घेऊन त्यांना सांगितलं की हे धन राज्य तुम्ही तिघामध्ये मी त्याचे विभाग करून देतो आणि मी मात्र आत्मसुखाकरता एकांतात जातो. पुत्र विचारी असल्यामुळे ते पुत्र म्हणतात दुःख तेवढं आपल्या पदरी टाकून हे मात्र आत्मसुखाची इच्छा करतायत, यांना बाप म्हणावं का नेमकं म्हणावं काय, असा एक प्रकारचा खेद व्यक्त करून ते 3ही मुलं पित्याची परवानगी न घेता यदहरेव विवर्जेत तदहरेव प्रवर्जेत, ज्या क्षणी वैराग्य होईल त्या क्षणी सर्वस्वाचा त्याग करून जावं, अशा पद्धतीने ते राज्याचा आपल्या पित्याचा त्याग करून गुरुच्या शोधार्थ ते अरण्यात जातात. ऐशी कर्मसाम्य दशा होय जेथे विरेशा तेथे सद्गुरू अपैसा भेटीची गा. त्यांची योग्य स्थिती होती, अंतकरणामध्ये तीव्र जिज्ञासा होती. भगवत कृपेने त्यांना सद्गुरूचा लाभ झाला आणि शुश्रूषा विद्या उत्तमा विद्या म्हणून त्यांनी तब्बल 6 महिने सद्गुरूची सेवा केली. श्रीगुरू प्रसन्न झालेत आणि 6 महिन्यानंतर त्यांना विचारलं आपण कोण? खूप प्रेमाने गुरुजीने विचारलं आपण कोण आहात, कुठून आलात, कोणती कामना घेऊन तुम्ही ती सेवा करत आहात? मग त्यावेळेला अग्रज भ्राता पितृसमाना, मोठा भाऊ हा वडिलाच्या स्थानी असतो म्हणून दोघा बंधूचं मनोगत बघून तिसरा असणारा जो पहिला जो मोठा आहे तो तत्वदृष्टी, तो मात्र अदृष्टी आणि तर्कदृष्टी यांचं मनोगत जाणून एकटाच बोलतो. आणि तो गुरुदेवाला जे बोलतो तिथून खरा शास्त्रचिंतनाला आरंभ होतो. तो परिच्छेद आपण पाहणार आहोत आजच्या पाठामध्ये, 3रा परिच्छेद जिथून शास्त्राला आरंभ आहे. शास्त्र म्हणजे काय? शास्त्राच्या 2 व्याख्या आपण मागे बघून आलेलो आहोत. त्यातली पहिली व्याख्या आहे हित शंशनात शास्त्र इति उच्यते, आपला हिताचा जे उपदेश करतं त्याला काय म्हणतात? शास्त्र म्हणतात. आणि दुसरी व्याख्या बघितलेली आहे आज्ञात ज्ञापकत्वम शास्त्रशे शास्त्रत्वम, आपल्याला आपलं आत्मस्वरूप अज्ञात आहे त्याचं ज्ञान जे करून देते त्याला काय म्हणतात? शास्त्र असं म्हणतात. आणि मग शास्त्रामध्ये अनेक शास्त्र आहे, नीतिशास्त्र आहे, राज्यशास्त्र आहे, समाजशास्त्र आहे, अर्थशास्त्र आहे, पुष्कळ असे शास्त्र आहे. पण ते शास्त्र या ठिकाणी अभिप्रेत नाही. मी या ठिकाणी कोणतं शास्त्र अभिप्रेत आहे? को अहम कथम इदम जातम, को वै करता असे विद्यते, उपादानम किंवा असते हे विचार स्वयं ईदृश, मी नेमका कोण आहे, जगताचं उपादान कारण कोण आहे, अशा पद्धतीचा मीचा विचार. कारण माऊलीने आपल्याला सांगितलेलं आहे मी हा कोण करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा, ज्याच्यामध्ये मी माझं वास्तव स्वरूप काय याचं सत्यान्वेषण ज्यामध्ये केलं जातं ते शास्त्र आहे. आणि असं शास्त्र कोणतंही वेदांत शास्त्र आहे. का? वेदशांत वेदांत म्हणजे वेदांचा अंतिम भाग म्हणजे उपनिषद. उपनिषदीय तत्वज्ञानाचा विचार या विचारसागर ग्रंथामध्ये प्रतिपादन केलेला आहे. तो शास्त्रचिंतनाला म्हणजे हा विचार कोणता? मी कोण या हा विचार ज्यामध्ये केलेला आहे अशा शास्त्रचिंतनाला या ठिकाणी काय झाला? आरंभ. आणि हा विचार नेहमी करावा. आसुप्ते रमृते कालम नयत वेदांत चिंतया असं म्हटलेलं आहे. किंवा सदा विचारे तस्मात जगत जीव परात्मना, जीवभाव जगतभाव बाधे स्वात्मा एव शिष्यते. मनुष्याने सदैव विचार करावा. 3 गोष्टीचा विचार करावा, जीव, जगत आणि परमात्मा. त्याच्यामध्ये जीवभाव जगतभावाचा बाध झाला पाहिजे आणि आत्माच अवशिष्ट राहिला पाहिजे. अशा पद्धतीचे विचार ज्या शास्त्रात केलेला आहे अशा शास्त्रचिंतनाला आरंभ झाला. ना असं शास्त्र कोणतं आहे? वेदांत शास्त्र आहे. म्हणजे वेदांत चिंतनाला या ठिकाणी आरंभ करतात. पण आरंभ करत असताना असं म्हटलेलं आहे श्रीगुरु प्रत्यक्ष स्तोतव्य. हा श्रीगुरूचं काय करावं? आपण प्रत्यक्ष त्यांचं स्तवन करावं, म्हणजे प्रत्यक्ष त्यांचं वर्णन करावं, त्यांचं गुणगान गावे असं म्हटलेलं आहे. कारण आपण काल वाणी अर्पण प्रकार बघून आलो ना.
आणि म्हणून वाणी अर्पण ही एक सेवा करत असताना तो तत्वदृष्टी अगोदर आपल्या अंतकरणातली कामना नाही सांगत. कुठल्याही गोष्टीला एखादी गोष्ट आपल्याला प्राप्त करायची असलं तर एक प्रकारचा व्यवहारसुद्धा तो पाळला गेला पाहिजे. आपले मारुती बाबा सांगत असतात, तुम्ही कदाचित पाठात ऐकलं असेल, एक बाई दुसऱ्या बाईकडे ताक मागण्याकरता गेली आणि तिच्या सुनेने सांगितलं घरी ताक नाही. ती आपली माघारी चालली, तितक्यात तिची सासू आली. तिने विचारलं, का गं कुठे गेली होतीस? म्हणली तुझ्याच घरी. कशा करता? ताका करता. मग तुझ्या सुनेने सांगितलं, म्हटले घरी ताक नाही. ती म्हटली ती कोण सांगणारी, चल माझ्यासोबत. मग ती गेली. गेला वाटलं देते काय की, ही वर पायऱ्यावर चढली, पायऱ्यावर मागे फिरून कमरेवर हात ठेवून तिने सांगितलं, अगं ऐकलं का, आपल्या घरी ताक नाही. ती म्हटली हे तर तुझ्या सुनेने सांगितलं होतं. ती म्हटली ती कोण सांगणार आहे, घराची कारभारीण मालकीन मी आहे, मी सांगते ताक नाही. आणि मग ती आपली घरी गेली. पण तिची सासू ती म्हणायला लागली, काय? म्हणले काही नाही, आज कढी करायचा विचार होता. शेजारणीकडे ताक आणायला गेली. सून आणि सासू दोघींनी सांगितलं ताक नाही. ही म्हटली तुला व्यवहार जमला नाही. सासू म्हटली थांब मी जाऊन येते. मग ती गेल्याच्या नंतर जी सासू ताक नाही म्हणली तिचा नातू, आणि जी अगोदर नाही म्हणली ती सून, तिचा मुलगा, तो फुपाट्यात खेळत होता. ते म्हणजे आपल्या वैद्यबाबाच्या भाषेत फारोळ्या दाताचं, बसक्या नाकाचं, शेंबड्या नाकाचं, उरपाट्या पायाचं, काळं कबरीनं, ढेबऱ्या पोटाचं, असं अकराळ विकराळ दिसणारं ते कार्ट. पण मी म्हणले सोन्याचा तुकडा माझ्या आछुडे बछुडे शुकले गे, राधे रुपडे पांघरू घालता खुचडे, उचलले त्याचे 2 चुंबन घेतले, पदराने त्याचं तोंड पुसलं आणि दोघीलाही झाडलं. काय आकला बिकला आहे का तुम्हाला? एवढं काय संसारात रमायचं असं का? सोन्यासारखं हे का पुन्हा भेटणार आहे का? त्याच्याकडे तुमचं दोघीचं लक्षच नाही काय? तुम्हाला काय काय सगळं काही त्यांचा पंचनामा केला, पण कौतुक याचं केलं. त्या दोघी खुश झाल्यात. अहो गंगूबाई या घरात या. आणि मग कशा करता आल्या होत्या? काही नाही, थोडं ताक पाहिजे होतं. आणि काय आणलं मग? हे काय फुलपात्र, याने काय होईल? बसा खाली. बाळ्या काय जग भरून ताक, जा गंगूबाईच्या घरी पोस्त करून ये. तुम्ही नाही नाही मी जाते. नाही नाही तुम्ही चहा घेऊन जा. चहा झाल्याच्या नंतर थोडा नाश्ता पण करून जा. कशामुळं घडलं? प्रस्तावना आहे ना, प्रस्तावना जमली. रामकृष्ण अरे लय चतुर मंडळी, ती प्रस्तावना जमली पाहिजे है ना. तसं व्यवहार जमला पाहिजे, तसा हा व्यवहार आहे. फक्त हा व्यवहार संताचा भगवंताचा अनादर होईल अशा पद्धतीचा तो होता कामा नाही. कारण ही सावधानता आपल्या कीर्तन प्रवचन या क्षेत्रामध्ये ठेवली पाहिजे. कारण अपूज्या यत्र पूज्यन्ते पूज्यानांच्या व्यतिक्रमः चत्वारी तस्य नश्यन्ति आयुर्विद्या यशोबलम असं म्हटलं आहे. आणि अभिवादनशीलस्य नित्य वृद्धोपसेविना चत्वारी तस्य वर्धन्ते आयुर्विद्या यशोबलम असंही म्हटलेलं आहे. म्हणजे संताचा भगवंताचा मात्र अवमान महापुरुषाचा होता कामा नाही. मग इथे साक्षात परमात्मा आहे. सद्गुरू म्हणजे कोण आहे? गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. मग अशा सद्गुरूचा आपल्याकडनं अवमान घडू नये म्हणून त्यांच्याकडनं आपल्याला अभिप्रेत असणारं ज्ञान संपादन करण्याकरता अगोदर 3 शब्दांनी त्यांनी स्तवन केलं. आपण भगवान आहात, कारण गुरुर ब्रह्मा आहे ना, षडभग ऐश्वर्य संपन्न आहात. पण आपण श्रीगुरु आहात, ब्रह्मविद्येने संपन्न आहात. म्हणजे ज्ञानरूपी प्रकाश आपल्याकडे आहे आणि अज्ञानरूपी अंधकार आमचा आपण घालू शकता. आणि पुन्हा आपण कृपाळू आहात आहे ना. म्हणजे काय साधू संत मायबाप जे का दयेचे सागर, भावाचे मुख्य स्थान, भक्तीचे माहेर, तीही केले कृपादान, मस्तकी ठेवेला कर, माया मोह निरसले शुद्ध झाले कलेवर. असं आपल्या कृपेला अंत लागत नाही, असे कृपा सागर कृपाळू आपण आहात. आणि मग गुरुदेव म्हणायला लागले, बाबा ठीक आहे, तुमच्या अंतकरणातला भाव काढायला कशा करता आलात? मग त्यांनी सांगितलं काही नाही, म्हणजे आपली भारतीय संस्कृती पित्याच्या नावावरून आपला परिचय करून देण्याची होते. हल्ली लोक पित्याला मानायला तयार नाही, पण हे उचित नाही. आपल्या संस्कृतीमध्ये प्रभू रामचंद्राला ज्या वेळेला 33 कोटी देवांना बंदिवासातून मुक्त केलं, रावणाचा वध केला आणि प्रभू रामचंद्राला विचारलं आपण कोण? ते म्हणतात अहम दशरथ आत्मज, म्हणजे मी दशरथाचा कोण आहे? मुलगा आहे, असा परिचय देतात. मी एक बाणी एक पत्नी मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र आहे असा परिचय देत नाही. आपल्या पित्याच्या नावावरनं परिचय देतात. आणि तशीच हे मुलं म्हणतात आम्ही शुभ संतती राजाचे 3 पुत्र आहोत. कशा करता आलो? तर आम्ही आपल्याकडे कामना घेऊन आलो. काय कामना आहे? म्हटले एक आहे आमच्या जीवनातल्या दुःखाची आत्यंतिक निवृत्ती व्हावी आणि परमानंदाची प्राप्ती व्हावी. बरं, याकरता आम्ही काय केलं? असा आहे व्यवहार आहे. आपण आपल्याकडनं एखादा गुन्हा अपराध घडला आणि कोर्टाची पायरी चढू नये पण चढावी लागली. मग अशा वेळेला आपल्या पद्धतीने आपण वकील लावतात लोक. पण त्या वकिलाला त्या घटनाक्रमाबद्दल काही लपून ठेवू नये, त्याला सविस्तर ते सांगावं, नाही तर मग गळफास आपल्यालाच लागण्याची दाट शक्यता असते. एखादा रोगी आहे तो डॉक्टरांकडे गेला तर आजाराच्या बाबतीतलं कुठलीही गोष्ट त्यांनी लपून ठेवू नये, सविस्तर त्याला सांगावं, अन्यथा मग त्याचे दुष्परिणाम भोगावायला तयार असावं लागतं. तसं एक सत्शिष्य आपल्या गुरुकडे गेला तर त्यांनी आपल्या गुरु तर त्याला काय पाहिल्या पायाच्या नाकापासून डोक्याच्या शिकेपर्यंत आरपार त्याला जाणतात.
सगळं जाणतात. गुरु तर ते आहेत, त्यांच्याकडे ते सामर्थ्य असतंच. पण तरी आपलं कर्तव्य आहे की आपल्या अंतःकरणात काय स्थिती आहे, आपल्याला अपेक्षा काय आहे, आपलं त्याला एक 9विधा भक्तीपैकी आत्मनिवेदन भक्ती म्हणतात. ते आत्मनिवेदन भक्ती करत असताना सर्व आपलं अंतःकरण गुरुपुढे ते उघड करावं. आणि ह्या तिघा बंधूंनी ते केलं. आमची अपेक्षा एक आहे, गेलेलं दुःख पुन्हा येऊ नये आणि झालेला आनंद आमच्यापासून दूर जाऊ नये. त्यालाच म्हणतात दुःखाची आत्यंतिक निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती. या 2 अपेक्षा घेऊन आम्ही आपल्याकडे आलो आहेत. आता तुम्ही याकरता काय म्हणाल, करा गुरुचरित्राचे 24 पारायण, होऊन जाईल तुमचं काम. असं काहीतरी आमची फसवणूक पुन्हा व्हायला नको. का बरे? याचं कारण असं आहे का हे साध्य प्राप्त होण्याकरता आम्ही निषिद्ध कर्माचा त्याग केला, शुभ विहित कर्माचं अनुष्ठान केलं, निष्काम उपासनाही पुष्कळ केली. पण त्याने आमचा बंध तर निवृत्त झाला नाही, पण बंध उलट काय झाला, वाढत गेला. असं का घडलं? ज्ञानोबा ते सांगतात, येत एक नवलाव जो की जे तरुण पाव तो आपाव होय ते ऐका. कशा अतिरिक्त हे उपाय केले तर अपाय होते? वाचून ज्ञानविने एके उपाय करशी जितुके ती गुंपिशी अधिके रुखिये. म्हणजे जीवशिव ऐके ज्ञाना अतिरिक्त कुठलाही उपाय केला तर तो अपायच होतो. बरं, तो उपाय स्वबुद्धीला कळतो काय? उत्तर आहे नाही. स्वयंबुद्धीच्या बाई रेगाले तयाची सिद्धीचे नाही, एक जाणवेच्या डोई गरवेची गिळले. म्हणून आम्ही पुष्कळ उपाय केले, पण ते उपायच अपाय ठरले. आणि बरं, नरद्याला आल्याच्या नंतर नरद्याचं सार्थक काय हो? तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक विठ्ठलची एक देखील या. म्हणजे त्या आत्मतत्वाची प्राप्ती करून घेणं हे नरद्याची ती कर्तव्यता आहे. आणि ते साध्य प्राप्त होण्याकरता आम्हाला स्वयंबुद्धीने कळत नाही, म्हणून आम्ही आपल्याला शरण आलेलो आहोत. याचा नियत उपाय काय तो तुम्ही आम्हाला सांगा. अशा पद्धतीचा गुरुजींनी 6 महिन्याच्या नंतर विचारलं, तुम्ही कोण, कशा करता आले? तर त्यावेळेला तत्वदृष्टी दोघा बंधूचं मनोगत पाहून जे बोलला तो म्हणजे हा विचार. आतापर्यंत आपण त्याचा आशय पाहिला, तर तोच विचार आपण आता या 3ऱ्या परिच्छेदामध्ये पंक्ती वाचून घेऊया. काय बोलतात बघा. नंतर गुरु बोलतील त्यावेळेला गुरुचं थोडंसं मनोगत बघून पुढचा आशय विषय आपण पाहू. तरंग 3रा परिच्छेद 4था आणि परिच्छेद 3रा शास्त्र आरंभ. काय म्हणतात बघा. इथून पुढे शास्त्र आरंभ झाला आहे. म्हणजे खऱ्या शास्त्रचिंतनाला आरंभ इथून पुढे झाला. म्हणजे याचा अर्थ याचा अगोदरचा विचारसागर खोटा होता आणि इथून पुढचा विचारसागर खरा आहे असा त्याचा अर्थ नाही. पण म्हणजे खरं जे त्याला काय म्हणतो आपण, हृदगत किंवा त्यातला गुह्य निचोड रहस्यात्मक भाग जो आहे त्याला आरंभ झाला आहे. कारण यापूर्वी शिष्याचं काय लक्षण असावं, त्याचं कर्तव्य काय, गुरुचं लक्षण काय, गुरुचं कर्तव्य काय, हा विचार आतापर्यंत झालेला आहे. मग आता गुरु शिष्य संवादामधून जी एक प्रकारची आत्मकथा आपण म्हटलो, कारण आपण काल बोललो ही काय कृष्णकथा, रामकथा, भागवत महापुराणाची कथा नाही, तर समग्र व्यथा निवृत्त करणारी ही आत्मकथा आहे. आणि त्या आत्मकथेला खरा आरंभ आता गुरु शिष्य संवादाच्या माध्यमातून इथून पुढे 3ऱ्या आपल्या 4थ्या तरंगातल्या 3ऱ्या परिच्छेदापासून हा शास्त्रचिंतनाला आरंभ झालेला आहे. बघा, इथून पुढे शास्त्रास आरंभ झाला आहे. साधारण मुमुक्षुला नेहमी ज्या शंका येतात त्याचे सोपपत्तिक विवेचन. सोपपत्तिक शब्दाचा अर्थ काय घ्यायचा? उपपत्ती सहित. उपपत्ती सहित म्हणजे दृष्टांता सहित निरूपण इथून पुढे केलेलं आहे. विवेचन पुढील गुरु शिष्य संवादात आहे. म्हणजे हा काय नाही, वितंड नाही, काय नाही, जल्प नाही, काय आहे, संवाद आहे. किंवा काल म्हटलं आपण वाद नाही, विसंवादही नाही, संवाद आहे. वाद म्हटलं तर दोन्ही विरोधी टोकं असतात आणि त्याकरता उदाहरण आपण पाहिलं कुठलं, कौरव पांडव हे महाभारतातलं. विसंवाद म्हटलं तर त्याच्यामध्ये प्रश्न केला जातो आणि प्रश्नाचं उत्तर न देताच प्रतिप्रश्न केला जातो, त्याला विसंवाद असं म्हणतात. आणि त्याकरता उदाहरण पाहिलं आपण अंगदाची शिष्टाई रामायण. आणि ज्याच्यामध्ये संवाद असतो, ज्याच्यामध्ये कोणाची बाजू श्रेष्ठ हा भाग गौण असतो, आपल्याला सत्य कळावं, सत्याचा शोध आपल्याला लागावा ही भावना ज्याच्यामध्ये असते. आणि तो कोणामध्ये होतो म्हटलो काल आपण, गुरु शिष्यामध्ये, देवभक्तामध्ये किंवा 2 मित्रामध्ये. आणि याचं उदाहरण कोण आहे? भगवान श्रीकृष्ण आणि भक्तराज अर्जुन आहे. म्हणून माऊली ज्ञानेश्वरीच्या 4थ्या अध्यायाच्या आरंभालाच म्हणतात, आधीच विवेकाची गोठी वरी प्रतिपादी श्रीकृष्ण जगजेठी आणि भक्तराज किरीटी परिसुतो असे. म्हणजे गोष्ट कशाची आहे? आत्मनात्म विवेकाची. म्हणजे विवेकाची गोठी म्हणताना विषयाचं श्रेष्ठत्व आहे. वरी प्रतिपादी श्रीकृष्ण जगजेठी म्हणताना वाक्याचं श्रेष्ठत्व आहे. आणि भक्तराज किरीटी परिसुतो असे, ते भक्तराज पदाने श्रोत्याचं श्रेष्ठत्व आहे. आणि तो भक्तराज अर्जुन आणि जगजेठी भगवान श्रीकृष्ण ते गुरु शिष्यही आहे, देवभक्तही आहे आणि 2 मित्रही आहे. आणि त्यांच्या संवादातून साकारलेला ग्रंथ
प्रश्न उत्तरेचे द्वारा म्हणजे भारतीयाचा धर्मग्रंथ श्रीमद भगवत गीता आणि त्याच गीतेसारखं तत्वज्ञान ज्या ग्रंथामध्ये प्रतिपादन केलेलं आहे तो हा विचारसागर. इथेही गुरु शिष्य संवादाच्या माध्यमातूनच हा शास्त्र विचार आपल्यासमोर ठेवतात. तिथे तरी काय 700 ते श्लोक, अध्याय 18चे लेख, देव बोलले एक दुजे नाही, ब्रह्म सत्य आहे, जगन मिथ्या आहे आणि जीव ब्रह्मरूप आहे. आणि तोच विचार सागराचा आहे आणि तोच विचार भगवती ज्ञानेश्वरीचा आहे आणि तोच विचार गीतेचाही आहे. कारण गीता कोणत्या प्रस्थानत्रयात मोडते? वेदांत प्रस्थानत्रयात मोडते, आहे की नाही. आणि ज्ञानेश्वरी वारकरी प्रस्थानत्रयात मोडते, बरोबर ना. आणि प्रकरण ग्रंथ त्यात 3 पाहिले होते आणि या 9 ग्रंथाचा सार म्हणजे कोण आहे? हा विचारसागर आहे. म्हणजे इथून तिथून सर्वाचा विषय काय आहे? एक आहे. प्रक्रिया भिन्न असेल, भाषा वेगळी असेल, पण विषय मात्र एक आहे. म्हणून म्हणतात गुरु शिष्य संवाद म्हणजे या साधारण मुमुक्षूला नेहमी ज्या शंका येतात त्याचे सोपपतिक विवेचन पुढील गुरु शिष्य संवादात आहे. म्हणून चांगले लक्ष देऊन वाचले पाहिजे, म्हणजे वक्त्याने वाचले पाहिजे, श्रोत्याने ते एकाग्रचित्ताने श्रवण केले पाहिजे. आता शिष्य शंका घेतो. आपण म्हटलं शिष्य शंका घेत असताना गुरुजीचं पहिलं काय करतो? तो एक प्रकारचं स्तवन करतो. तर त्याने करता 3 पद. पहिलं बघा, हे भगवन अर्थात गुरुर ब्रह्मा या नात्याने आपण साक्षात कोण आहे? परमात्माच आहात. आणि खरं आहे ते. यस्य देवे पराभक्ती यथा देवे तथा गुरु तसे ते अकथिता अर्था प्रकाशन्ति महात्मना. जितकी परमात्म्याच ठिकाणी आपली पराकोटीची भक्ती असते तितकीच गुरुतत्वाच्या ठिकाणी सुद्धा पराकोटीची भक्ती असली पाहिजे. नवे सत्शिष्याची असते. अगदी आपण मागे बोलून गेलो, गुरु गोविंद दोनो खडे काके लागो पाव बलहारी गुरु देवकी जिनुने गोविंद दियो पताय. म्हणजे या अगोदर माऊली ज्ञानोबरांनी पहिला सन्मान कोणाला दिला? सद्गुरू निवृत्तीदादाला दिला. नंतर भगवान पांडुरंग परमात्म्याला दिला. कारण ज्ञानदेव म्हणे गुरुचा आम्ही दास नेने साधन असा अनक आहे. म्हणजे इतकी पराकोटीची श्रद्धा गुरुतत्वाबद्दल असेल तर त्याला हा विषय फलद्रूप होतो. म्हणून म्हणतात हे भगवान. पुन्हा कसे आहात आपण? श्री गुरु आहात, ब्रह्मविद्येने संपन्न आहात. आणि पुन्हा कृपा निधान म्हणजे कृपारूपी ठेवा आपल्याकडे आहे आणि तो किती आहे त्याचा अंत मात्र लागत नाही. असे कृपा निधान. आणि एवढंच नव्हे, सर्वज्ञ आहात, सर्वम जानाति असं सर्वज्ञ. आपण सर्वच जाणता पण तरी सुद्धा आमचं सांगणं कर्तव्य आहे. म्हणून आम्ही कशा करता आलो ते सांगतो. सर्वज्ञ शब्दाचे 2 अर्थ होतात. सर्वज्ञ म्हणजे सर्वच जाणता आणि दुसरा सर्व शब्दाचा अर्थ एक आहे ब्रह्म. आणि ज्ञ म्हणजे जाणणारा. मग ब्रह्माला सुद्धा जाणणारे म्हणजे कसे आहात? ब्रह्मनिष्ठ आहात. म्हणून जे 3 लक्षण मागे आलेत ना, व एक गुरुचे 3 लक्षणं श्रोत्रिय छान, 2 ब्रह्मनिष्ठ आणि 3 कृपाळू. मग ईद बघा, सर्व जाणणारे आहात म्हणजे श्रोत्रिय आहात आणि सर्व म्हणजे ब्रह्माला जाणणारे आहात म्हणजे ब्रह्मनिष्ठही आहात आणि कृपा निधान म्हणजे कृपाळू आहात. आणि जे गुरुचे लक्षणं पाहिजे त्या लक्षणाने आपण संपन्न आहात. म्हणून आम्ही आपल्याला काय झालो? शरण आलो. ठीक ना. हे भगवान श्री गुरु, आपण कृपा निधान आणि सर्वज्ञ आहात. आम्ही 2 अपेक्षा घेऊन आलो. त्यातली पहिली काय? परमानंद प्राप्त व्हावा. परमानंद, परम आनंद, परमानंद, सर्वश्रेष्ठ आनंद ज्याला कुठलाच परिच्छेद नाही. सर्व देशात तो आहे, सर्व कालात तो आहे, सर्व वस्तुत्व आहे. न व्यापित्वात देश तो आणतो, नित्यत्वात नापे कालत न वस्तुतोपी सर्वात्म्यात आनंदम ब्रह्मणित हृदा. त्याला देश परिच्छेद नाही, काल परिच्छेद नाही आणि वस्तू परिच्छेद नाही. त्या आनंदाला कोणता आनंद म्हणतात? परमानंद. परमानंद, ब्रह्मानंद, आत्मानंद त्याला म्हणतात. म्हणून परमानंद प्राप्त व्हावा. आणि जन्म मरण दुःखरूप जो संसार. कारण जन्म मरण दुःखरूप म्हणजे जन्माताना दुःख का मरताना दुःख? का दुःख दोन्हीकडे लावायचं का मध्ये पण ठेवायचं? का सर्वत्रच आहे? सर्वत्रच आहे. कारण दुःख कधी नाही संसारात. दुःख बांधवाडी आहे हा संसार. ठाऊकची आहे संसार दुःखाचा. संसार दुःख मूळ. येताने दुःख काय सांगू? गर्भेची यातना, जाताने दुःख मारिती झोडीती तोडीती निष्ठुर. आणि मध्यंतरी सर्व सुखाच्या आशा जन्म गेला. असा जन्म मरण आणि मधलं जीवन आहे ना. जन्माचं एक टोक, मृत्यूचं दुसरं टोक आणि मधलं जगण्याचं हे काळ. या सगळ्यामध्ये त्याच्या पिंजून पाहिलं तर दुःखच भरलेलं आहे. कशामध्ये? या संसारामध्ये. म्हणून जन्म मरण दुःखरूप असणारा संसार काय व्हावा? निवृत्त व्हावा, त्याचा नाश व्हावा. जन्म मरण दुःखरूप जो संसार त्याचा नाश व्हावा. नाश व्हावा म्हणजे त्याची आत्यंतिक निवृत्ती व्हावी. कारण शिवशुक्तीमध्ये तर त्याची प्रतीती येते का आपल्याला? नाही. पण तेवढ्याने तो निवृत्त झाला का? नाही. मग त्याची काय व्हावी? आत्यंतिक निवृत्ती व्हावी. नाश शब्दाचा अर्थ येते कोणती निवृत्ती करायची? आत्यंतिक निवृत्ती करावी. म्हणजे पुनरपी जननम पुनरपी मरणम हा जो फेरा लागलेला आहे त्याची आत्यंतिक निवृत्ती व्हावी. जन्म नाही रे अनेक तुका म्हणे माझी भाग, अशी स्थिती आम्हाला प्राप्त व्हावी. अशा 2 प्रकारची इच्छा नाम कामना घेऊन आम्ही आपल्याला शरण आलेलो आहोत. आपणास शरण आलो. आणि कशी शरणागती केली पुन्हा यांनी?
तनु म्हणू जीवे चरणाशी लागावे अगरबता करावे दास्य सकळ किंवा अनुकूल्यश संकल्प प्रातिकूल्यश वर्जनम रक्षिष्यति इति विश्वास गोप्तवर्णम तथा आत्मनिक्षिप कार्पण्य षडविधा शरणांगती. मागे आपण विचार केला ना तिसऱ्या तरंगामध्ये. अशा पद्धतीची शरणांगतीची जे मुख्य 6 लक्षणं आहेत त्या लक्षणांनी युक्त आम्ही आपल्याला शरण आलेलो आहोत. किंवा जो मज वय अनन्य शरण त्याचे मी निवारी जन्म मरण या लागे शरणांगता शरण्य मेची एको आहे ना. म्हणजे अनन्य भावाने आम्ही शरण आलो. अन्य आश्रय त्यागो इति अनन्यता. उद्धाराकरता आम्ही अन्याचा आश्रय करतच नाही. आम्ही फक्त आपल्या कासेला लागलेलो आहोत. आता आम्हाला या संसार भावसागराच्या आपण पलीकडे न्या अशी तो कामना करतो. म्हणून म्हणतात आपणाला शरण आलेलो आहोत. बरं त्याकरता आपल्याकडे येण्यापूर्वी आम्ही काय केलं, आम्ही हे करून बसले आहोत. म्हणजे तुम्ही आता पुन्हा म्हणाल निष्काम कर्म करा, निष्काम उपासना करा, तर हे आता सांगू नका, नियत साधन सांगा. कारण हे या गोष्टी आम्ही अगोदरच करून आलेलो आहोत. काही काही विद्यार्थी मृदंग शिकण्याकरता येतात, त्यांचे 16 मात्रे सरपट्या पहिल्याच झालेल्या असतात. मग ते गुरुजीला काय म्हणतात, गुरुजी याच्या पुढे द्या. नाही म्हणले पहिल्यापासून 1-2 नाही ना, आता त्यात वेळ नका घालू कारण ते आमचं पूर्वी झालेलं आहे. मग गुरुजी म्हणतात मग वाज बरं एखादी सरपट्टी. मग ते वाजून दाखवले, हा म्हणले ठीक आहे मग आता इथून पुढे. तसं आम्ही सर्व अभ्यास पहिलाच केलेला आहे. त्याच्यामध्ये आमचा काळ जायला नको, कारण मग त्याच्यामध्येच पुन्हा काळ गेला तर वेळ आमच्याकडे कमी आहे आणि आम्हाला त्या फलाची प्राप्ती मोक्षाची प्राप्ती व्हावी ही तीव्र इच्छा आहे. मग त्याच्याकरता आम्ही पूर्वी काय काय केलेलं आहे ते आत्मनिवेदन स्वरूपाची भक्ती करत असताना हा तत्वदृष्टी बोलतो. तो म्हणतो निषिद्ध कर्माचा काय केला, त्याग केला. कारण निषिद्ध कर्म केलं ना, आता आपण मागे बघितलं आचार भ्रष्टी सदा कष्टी. निषिद्ध कर्म केलं का मनुष्य भ्रष्ट होतो. भ्रष्ट झाल्याच्या नंतर त्याच्या जीवनामध्ये कष्ट प्राप्त होतात. कुठपर्यंत डॉक्टर बाबा म्हणत असतात, नष्ट होईपर्यंत कष्ट त्याची संपत नाही. मग अशा पद्धती हे कोणाच्या जीवनात पण भ्रष्ट लोकांच्या. आम्ही भ्रष्ट नाही, कारण आम्ही निषिद्ध कर्माचा काय केलेला आहे, त्याग केलेला आहे. म्हणून निषिद्ध कर्माचा त्याग करून विहित कर्माचे अनुष्ठान आणि ईश्वर उपासना हे ना उपासना म्हणजे परमात्म्याच्या जवळ ज्याच्याद्वारा राहिलं जातं त्याला उपासना म्हणतात. पावा उपासना ब्रह्मस्थानी प्रस्थान असं तुकोबऱ्या बोलतात. यज्ञभूताच्या पाळना वेदकार्या कारणा पावाया उपासना ब्रह्मस्थानी प्रस्थान. ती उपासना सरळ शब्द उपासना शब्दाचा अर्थ काय, अननश्चिंतेन तुमाम हे जनापूर्वी उपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यम. ज्याच्याद्वारा भगवान परमात्मा अप्राप्तिश प्राप्तिर्योगा प्राप्तश परिपालन क्षेम हा भक्ताचा योगक्षेम जे केला असता परमात्मा वाहतो त्याला उपासना म्हणतात. ती आम्ही केलेली आहे. म्हणून म्हणतात उपासनाही पुष्कळ केली. परंतु काय अपेक्षा आम्हाची काय आहे, दुःखाची आत्यंतिक निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती. ही कर्माने तो उपासनेने झाली का, नाही. बरं होणं शक्य आहे का, नाही. कारण मोक्ष कशाने, ज्ञानानेच आहे. ज्ञाना वाचून दुसऱ्या कुठल्याही कशाने मोक्ष प्राप्त होत नाही. त्यामुळे आम्ही जे प्रयत्न केले त्यापासून आम्हाला ते साध्य प्राप्त झालं नाही. पण मग आम्हाला ज्याचं नियत साधन आहे ते आम्हाला माहिती नाही, किंवा माहिती जरी असलं तरी ते ज्ञान कुठे प्राप्त होतं, गुरु तेथ ज्ञान. ज्ञानी आत्मदर्शन दर्शनी समाधान अतिदैशी. ते ज्ञान कुठे प्राप्त होतं, गुरुकडनंच प्राप्त होतं. स्वयंबुद्धीने ते प्राप्त होत नाही. म्हणून आम्ही आपल्याला शरण आहोत असं तो बोलतो. तो ईश्वर उपासनाही पुष्कळ केली परंतु त्यापासून इच्छित फल प्राप्त झाले नाही. एवढेच नाही तर उलट काय झालं, संसार बंध जास्तच होत गेला. माऊलीच्याच भाषेत येते एक नवलाओ जो जो की जे तरुण पाहून तो आपावत होय ऐका आहे ना. म्हणजे तो संसार बंध आधी काय झाला, दृढ झाला, वाढत गेला, तो काही कमी झाला नाही. आता तो पुन्हा बोलतो सत्कर्माचं आचरण आणि उपासनेचं अनुष्ठान यापासून जरी उत्तम लोकाची प्राप्ती झाली. होते की नाही उत्तम लोकाची प्राप्ती. कारण मागे बघितलं ना, पूर्व पक्ष बोलला होता की नित्यनियमित कर्माला फळ नाही, पण आहे की नाही आहे. सकाम पुरुषाला लोकांतराची प्राप्ती आणि निष्काम पुरुषाला चित्तशुद्धीद्वारा मोक्षाची प्राप्ती. पण चित्तशुद्धी झाली आणि श्रवणादी केलं नाही किंवा श्रवण करूनही प्रतिबंधामुळे ज्ञान झालं नाही तर त्याला सुद्धा काय होते, लोकांतराची प्राप्ती होते. असा विचार आपला मागे गेला की नाही. म्हणून तो बोलतो की उपासना अनुष्ठान आणि सत्कर्म आचरण यापासून जरी उत्तम लोकाची प्राप्ती झाली तरी उत्तम लोकाची प्राप्ती होते ना. कारण स्वर्गातले भोग भोगायचे म्हटले तर तिथला देह लागतो, दिव्य देह लागतो. वैकुंठातले भोग भोगायचे म्हटलं तर तिथला देह पाहिजे. सत्यलोकातले भोग भोगायचे म्हटलं की तिथला देह पाहिजे. म्हणून म्हणतात उत्तम लोकाची प्राप्ती झाली तरी त्यापासून काय होत नाही, जन्म मरणरूप संसार त्यापासून चुकत नाही. म्हणजे का, कारण असा एक उत्तम लोकातील भोग भोगण्याकरता तेथे तरी काय करावं लागतो, जन्म घ्यावाच लागतो. इथला सामान्य देह असतो, तिथला दिव्य देह असतो. पण आम्हाला जन्म अभावरूप मोक्ष पाहिजे आणि तो काही लोकांतराला गेल्याच्या नंतर प्राप्त होत नाही. म्हणून जन्म मरणरूप संसार चुकत नाही. उत्तम लोकातील भोग भोगण्याकरता तेथे म्हणजे कुठे, त्या उत्तम लोकामध्ये. मग त्या उत्तम लोकामध्ये अमरपुरी नाम स्वर्ग आला, सत्यलोक आला, वैकुंठ लोक आला.
उत्तम लोकातील भोग भोगण्याकरता तेथे तरी जन्म घ्यावाच लागतो. शिवाय शिवाय असा आहे की तेथे जरी उत्तम भोग असले, तेथे म्हणजे कुठे, ते उत्तम लोकामध्ये उत्तम भोग आहे. माऊलीने आपल्याला सांगितलं, ते भगवंत गीतेत सांगतात, ज्ञानोबा ज्ञानेश्वरी सांगतात, त्रैवेद्यमाम सोम पापूत पापा यज्ञरिष्ट्वा स्वर्गतीम प्रार्थयन्ते ते पुण्यमासाद्य सुरेंद्र लोक मष्णंती दिव्याने दिव्यदेव भोगा. दिव्य भोग त्याचं वर्णन केलंय. मग ते रंब्याशी नाचणी उर्वशी मुख्य विलासिनी अंतोरिया मदन ओळगे शेजारे चंद्रशिंपे सांबरे पवनायसी म्हणियारे होय जेत धावणे जेत पै बृहस्पती मुख्य आपण आहे जे स्वस्ती स्त्रियेचे ब्राह्मण भाटवेचे सुरगण विकार जेते विकार नाही वेगळा शब्द असला पाहिजे असं. बरं ठीक आहे. म्हणजे आता हे सगळं वर्णन ज्ञानेश्वरीत पाहून घ्या. आता काही ज्ञानेश्वरीचा आपला पाठ नाही, पण आपल्याला उदाहरण दाखवायला आपण पहा ना, किती दिव्य वर्णन केलं हो माऊलीने. ते वर्णन ऐकत असताना मग त्या पुण्याची पावटी सरे हे ऐकत नाही तोपर्यंत, किंवा ते तम भक्त्वा स्वर्गलोकम ईशाला हे वर्णन ऐकत नाही तोपर्यंत वाटतं एकदा जाऊन तरी आलं पाहिजे असं वाटतं. कुठपर्यंत ते पुढचं दुष्परिणाम त्याची माऊली सांगत नाही तोपर्यंत. पण माऊली सांगतात तिथे तिची आस करू नका. मग त्या पुण्याची पावटी सरे सवेची इंद्रपानाची उठी उतरे येऊ लागती माघारे मृत्यू लोका. मग वेशाभोगी कवडावेचे मग दाळीची पुणे तेचे त्याचे लाजीरमाने दीक्षिताचे काय सांगा बरं. तिथे गेला आणि पुन्हा आला म्हणजे त्याला जन्मावरूप मोक्ष प्राप्त झाला? उत्तर आहे नाही. आणि आम्हाला काय पाहिजे? जन्मावरूप मोक्ष पाहिजे. म्हणून तुम्ही म्हणाल यज्ञादी कर्म केजे किंवा शत एक जन्मा, तर गुरुदेव असं साधन आम्हाला नको आहे. आम्हाला कोणतं साधन पाहिजे? जन्मावरूप मोक्ष ज्याने प्राप्त होईल असं साधन आम्हाला अभिप्रेत आहे. म्हणून तो म्हणतो की उत्तम लोकातील भोग भोगण्याकरता तेथे तरी जन्म घ्यावाच लागतो ना. शिवाय तेथे जरी उत्तम भोग असले, तेथे म्हणजे कुठे स्वर्ग वैकुंठादी वरच्या लोकांमध्ये, तरी ते कसे आहेत? अनित्यच आहे. कुठपर्यंत ते भोग भोगता येतात? जोपर्यंत याच्याकडे काय आहे तोपर्यंत ते भोगता येतात. पुण्य आहे ना. कारण इथे चालणारं चलन भारतीय चलन, अमेरिकेत तिथले डॉलर्स आहे ना. सोनं घेतलं तर सगळ्या मृत्यू लोकात चालेल, पण तिथे नाही चालत ना सोनं. सोन्यावाल्याला सुद्धा तिथे प्रवेश आहे का? पुण्यवाल्याला प्रवेश आहे. पुण्यवाल्याला कुठपर्यंत राहतात? पुण्य आहे तोपर्यंत. पुण्याची उटी शब्दाचा आपल्या ते कैलास महाराज जेवले म्हणतात. उटी म्हणजे वटकन. जसं आपल्या मराठवाड्यामध्ये ते डाळ चपाती असते आणि त्याला ताटाला वटकन लावतात. वटकन काढलं का पटकन सगळीकडे ते होतं. तसं ते पुण्यरूपी वटकन काढले की पटकन खाली येतात. आणि मग किती खाली येतात सांगता येत नाही. अशा पद्धतीचा प्रकार आहे कुठल्या त्या लोकांचा. हे कैलास महाराजचे शब्द आहेत. म्हणून ते म्हणतात म्हणजे जन्म मरणरूप संसार चुकत नाही. उत्तम लोकातील भोग भोगण्याकरता तेथे तरी जन्म घ्यावाच लागतो. शिवाय तेथे जरी उत्तम भोग असले, तेथे म्हणजे कुठे बोला आता एकदा मग स्वर्ग, अमरपुरी, ब्रह्मलोक, वैकुंठलोक आदी करून कैलास, तेथे लिहितात लोकांना कैलासवासी, स्वर्गवासी, वैकुंठवासी असं लिहितात. ते नरकवासीच बऱ्यापैकी असतात. ते लिहायला बरं वाटत नाही आहे ना. आणि मग ते प्रवचन करायला दशक्रियावाला गेला का तोही चांगलं वर्णन करत असतो. खालून ते लोक मुरक्या हसत असतात. काय वर्णन चाललं महाराज आहे ना. अहो याच्यापेक्षा बैल बरा. आणि तुम्ही कसं याचं वर्णन करतात? आता मी बाबाला विचारलं खरंच काय केलं पाहिजे? ते वेळी बैल म्हणतात ना तेच खरं आहे, पण पोळा आहे त्या दिवशी. पोळा असल्यामुळे थोडा सजवायचा एवढाच प्रकार असतो आहे ना. तर पोळ्याच्या दिवशी काय असतो? बसका जरी बैल असला तर शेतकरी काय करतो? त्याला मान देतो, सजवतो. तसा प्रकार त्या दिवशी त्याचा पोळा असतो गेलेल्या माणसाचा. म्हणून जरी ते श्रद्धांजली वाहत असताना अमुक करत असताना खूप लोक बोलतात, पण ते बऱ्यापैकी त्यातलं काय खरं नसतं हे खरं असतं. पण ते होतं असं आहे की नाही. तसा प्रकार आहे. म्हणून म्हणतात बघा काय, शिवाय तेथे जरी उत्तम भोग असले तरी ते अनित्य व कसे आहे? क्षणभंगूरच आहे. कारण ज्या पुण्याने ते भोग प्राप्त होतात ते पुण्य संपल्यानंतर पुन्हा त्यांना कुठे यावं लागते? या मृत्यू लोकात यावे लागते. ते लागतेच. म्हणून त्यांना त्या भोगाचा आनंद कसा आहे? अनित्यच आहे. तिथले भोग सुद्धा काही नित्य आनंद देणारे नाही. आणि आम्हाला तर पाहिजे नित्यानंदा पुढे आनंद तो कोण? विषय सुखबाई बापुढे ते सीन चेतन सरेची वैकुंठ भुवन आहे ना. वैकुंठ सदन शेषशाही त्रिकुट भुवन आहे हो, असं ज्याबद्दल बोललेलं आहे. आम्हास्तर ज्या आनंदाची कधीही नाश होणार नाही व जो सर्वात कसा आहे? श्रेष्ठ आहे. म्हणजे तत्सम आणि त्यापेक्षा अधिक दुसरा कुठलाही आनंद नाही. अशा परमानंदाच्या प्राप्तीची आणि जन्ममरण दुःखरूप असणाऱ्या संसाराच्या निवृत्तीची आम्हाला काय आहे? इच्छा आहे. म्हणून आपणास परमानंद प्राप्तीचा आणि
संसार दुःख निवृत्तीचा उपाय. म्हणजे आता तो उपाय तर आम्हाला कळत नाही, कारण मनोमार्गी गेला तो येथे मुकाला. म्हणून त्या परमानंद प्राप्तीचा आणि संसार दुःख निवृत्तीचा उपाय कृपा करून सांगावा. म्हणजे काय होईल, तुम्ही उपाय सांगाल, आम्ही त्याची अंमलबजावणी करू, आचरणात आणू, आणि आम्हाला नियत साध्य काय होईल, प्राप्त होईल. म्हणून त्या उपायाने आम्ही कृतकृत्य होऊ. का तर जन्म आलो त्याचे, आजी फळ झाले साचे, तुम्ही सांभाळले संती आणि भय निरसली खंती. आणि मग आम्ही म्हणू ना माऊलीसारखं, आजी संसार सफळ झाला की मायदे केले पाय विठोबाचे. पण त्याकरता तुम्ही मात्र मार्गदर्शन, आम्हाला उचित मार्गदर्शन करा. अशा उपायाने आम्ही कृतकृत्य झालो तरच आमच्या मनुष्य देहाचे काय सार्थक आहे. नाही तर आमच्यात आणि त्या पशुत फरक तो काय. आचार्यांचे एक गोड श्लोक आहे. आचार्य म्हणतात, आहार निद्रा भयमैथुनंच एतत् सामान्यम पशुभिर नराणाम, मग ज्ञानमी तेषाम अधिको विशेषः ज्ञानेने हिना पशुभी समाना. म्हणजे नाथबाबाचं सांगणं तेच आहे, पावणे मनुष्य पण जो न साधीचं ब्रह्मज्ञान, लांडा गर्द बजान पुच्छ विना दो पाय. म्हणजे नरदेहाला येऊन सुद्धा नियत साध्य प्राप्त साधन प्राप्त घेऊ हस्तगत करून साध्यरूप मोक्ष जर प्राप्त करून घेतला नाही तर आमच्यात आणि पशुत काहीसा फरक राहणार नाही. फरक एवढाच आहे, गर्दबाने आमच्यात तुकोबऱ्या म्हणतात ना, मग कार्यदास होसी संसाराचा खर, दुःखाचे डोंगर सोसवाय, आपले ते चैतन्य महाराज म्हणत असतात. सांगा बघू, नर आणि खर याच्यात काय फरक आहे. तर काही नाही, नगभर फरक आहे. नरातलं न घ्यायचं आणि खरातलं ख घ्यायचं, न ख, एवढाच फरक आहे. जर मनुष्य देहात येऊन हे ज्ञान अद्वैत तत्वज्ञान साध्य केलं नाही तर तो नर काय होणार, पुढे खरंच होणार. हे खरोखर बोललेत. कार्यदास होसी संसाराचा खर, दुःखाचे डोंगर सोसवाय. म्हणजे नरच खर होतो आणि नरच नारायण होतो. पशु का होतं पण या नरका कछुन होत, नर करणे करीतो नरका नारायण होतो. कोणती करणी, हे जीवशिवाय की ज्ञान संपादन केल्याच्या नंतर. म्हणून तो म्हणतो की आमच्यात आणि पशुत फरक तो काय. ह्याकरता परमानंद प्राप्तीचा व जन्म मरणरूप दुःख निवृत्तीचा काय करा, आपण उपाय सांगावा. असे आपल्या चरणी काय प्रार्थना आहे. आपल्या चरणी ही प्रार्थना आहे. चरणाला लागून आमची ही तुम्हाला विनंती आहे. मग अशी शिष्याची प्रार्थना ऐकली. म्हणजे कोणती भक्ती केली शिष्याने, आत्मनिवेदन भक्ती केली. सांगितलेलं आहे पुढे, भक्तीने धरले हाती. मग आता ज्ञानवैराग्य गुरुच्या द्वारा कवे ना, आहे ना, ज्ञानवैराग्य धर्म येते स्थिर केली जी आचपळे होती, सिद्ध आणून लावली पंथिगा. म्हणून अशी प्रार्थना ऐकून गुरुनी आपल्या मनाशी विचार केला. तो का म्हणे, होय मनाशी संवाद आपुलाची वाद आपणाशी. गुरुदेव स्वतःच्या मनाला विचार करतात. बाबा रे, हे सामान्य विद्यार्थी नाहीत, हे कोण आहेत, जिज्ञासू आहेत, मुमुक्षू आहेत. आणि सामान्य मुमुक्षू नाही, पुन्हा कोणते तीव्र मुमुक्षू आहेत. कारण यांनी कशाची अपेक्षा ठेवली, मुक्तीच्या अतिरिक्त कशाचीच अपेक्षा नाही. दुःखाची आत्यंतिक निवृत्ती व्हावी, परमानंदाची प्राप्ती व्हावी. बरं, त्याकरता हे साधन करून आले का नाही, साधन करून आले. निष्काम कर्मही यांनी केलं म्हणजे यांचं चित्त काय शुद्ध आहे. निष्काम उपासना केली म्हणजे यांचे चित्त स्थिर आहे. म्हणजे हे कशाने संपन्न आहेत, मल विक्षेप दोष रहित आहेत, आहे ना. पुन्हा साधन चतुष्टयाने संपन्न आहेत. मग अशा विद्यार्थ्यांना आपण आता निष्काम कर्म, निष्काम उपासना पुन्हा करणं सांगणं म्हणजे पिष्टपिशन नाही. मी यांना काय केला पाहिजे, ज्ञानाचाच उपदेश केला पाहिजे. आणि कोणतं ज्ञान, सांख्य मतामध्ये प्रकृती पुरुषाच्या विवेकालाच काय म्हणतात, ज्ञान म्हणतात. आणि कणादांच्या मतामध्ये द्रव्य, गुण, कर्म, सामान्य, विशेष, समवाय, अभाव या 7 पदार्थाच्या विवेकालाच काय म्हणतात, ज्ञान. पण या ज्ञानाने मोक्ष प्राप्त होतो का, भूगोलाच्या ज्ञानाने तरी मोक्ष प्राप्त होतो का. मग इंजिनियर, डॉक्टर की हे शिकला तर त्यांनी मोक्ष प्राप्त होईल का, ते मुक्त आहे न तो मुक्त आहे. मग कोणत्या ज्ञानाने मोक्ष प्राप्त होतो, जीवब्रह्मैक्य ज्ञानानेच मोक्ष प्राप्त होतो. आणि म्हणून यांना त्याच ज्ञानाचा उपदेश केला पाहिजे असा विचार गुरुजी कुठे करतात, आपल्या मनाशी करतात. असं आता या काही पंक्तीमध्ये बोलतात बघा. अशी शिष्याची प्रार्थना ऐकून गुरुने आपल्या मनाशी विचार केला की हे शिष्य ज्या अर्थी परमानंद प्राप्तीची आणि संसारूप दुःख निवृत्तीची इच्छा करीत आहेत, त्या अर्थी हे कोण आहेत, त्या अर्थी कशाची इच्छा करतायत, मोक्षाची इच्छा करणार आहेत. आणि जे मोक्षाची इच्छा करतात त्याला तर म्हणतात मुमुक्षू. मुक्तुमिच्छा मुमुक्षा, मोक्षाची इच्छा करतो त्याला काय म्हणतात, मुमुक्षू. कारण मुमुक्षूची व्याख्या आपल्याला कितव्या तरंगात गेली, मागे पहिल्याच तरंगात गेली. मुमुक्षू कोणत्या चतुष्टयात येतो, साधन चतुष्टयात येतो. साधन चतुष्टयात कोणकोणत्या गोष्टी येतात, विवेक, वैराग्य, समाधी षटक आणि मुमुक्षुत्व. तिथे मुमुक्षुत्व गेलं. मुमुक्षुत्वाची काय, मुमुक्षुत्व कशाला म्हटली होती, तिथे दुःखाची आत्यंतिक निवृत्ती, परमानंदाची प्राप्ती याला म्हणतात मोक्ष. मोक्षाच्या तीव्र इच्छेला म्हणतात मुमुक्षुता. आणि ती मुमुक्षुता ज्याच्याकडे असेल तो मुमुक्षु. मग यांच्याकडे ती मुमुक्षुता आहे की नाही, म्हणून हे कोण आहे, मुमुक्षु आहे. हे कोण नाही,
हे मुमुक्षु आहे बरोबर, पण कोण नाही पामर नाही, आहे ना, कोण नाही विषय नाही, कोण नाही पुन्हा मुक्तही नाही. कारण मोक्षाची इच्छा करतात त्या अर्थी ते मुक्त नाही, पण मोक्षाची जी इच्छा करतात आणण्याची करत नाही म्हणून हे कोण नाही पामर विषयी नाही. हे मुमुक्षु आहे. आणि मुमुक्षुला कशाची अपेक्षा असते? मोक्षाची. आणि ज्याला मोक्षाचीच अपेक्षा असते, मोक्षातिरिक्त कशाची अपेक्षा नसते, त्यालाच काय म्हणतात? मुमुक्षु म्हणतात. त्या अर्थी हे कोण आहे? मुमुक्षु आहे. हे गुरुजीला कशावरनं कळालं? त्यांच्या आत्मनिवेदन केलेली भक्ती, आत्मनिवेदन स्वरूप जी भक्ती केली त्यावरनं कळालं. म्हणजे थोडक्यात काय केलं? यांनी आपल्या अंतःकरण उघड केलं गुरुजी पुढे. आम्हाला काय पाहिजे? आम्हाला मोक्ष पाहिजे. त्याकरता आम्ही काय करून आलो, आणि मोक्ष तर पाहिजे पण त्याचं नियत साधन आम्हाला माहिती नाही, तर ते नियत साधन आपण आता सांगा. जसं वकिलाकडे गेल्याच्या नंतर आपण जर आपलं सर्व काही त्या घटनाक्रम ठेवला तर तो योग्य आपल्याला सल्ला देऊ शकतो की नाही, तसं गुरुजी पुढे आपलं अंतःकरण जर व्यक्त केलं तर गुरुजी योग्य मार्गदर्शन आपल्याला करू शकतात. मग गुरुजी मनाशी विचार करतात. गुरुजी म्हणतात ज्या अर्थी मोक्षाची इच्छा करणारे आहेत त्या अर्थी मोक्षाची इच्छा करणारे आहेत, यात काय नाही आता शंका नाही. कारण परमानंद रूप कोण आहे? ब्रह्म आहे. आणि त्याची म्हणजे त्या परमानंद रूप ब्रह्माची प्राप्ती होणे आणि दुसरं संसार दुःखाची निवृत्त होणे, यासच काय म्हणतात? हे कोणाचे स्वरूप आहे? मोक्षाचे स्वरूप आहे. आणि त्याचीच म्हणजे त्या मोक्षाचीच इच्छा कोणाला आहे? ह्यास आहे. ह्याला म्हणजे कोण? तत्वदृष्टी, अदृष्टी आणि तर्कदृष्टी यांना आहे. म्हणून हे कोण आहेत? मुमुक्षु आहेत. याकरता ह्यांना ज्ञानाचाच उपदेश केला पाहिजे असं कोण मनाशी ठरवलं? श्री गुरुनी मनाशी ठरवलं यांना ज्ञानाचाच उपदेश केला पाहिजे. कारण असं का म्हणतात गुरुदेव? त्याचं कारण आहे. कारण ज्ञाना वाचून अन्य कोणत्याही उपायाने मोक्ष प्राप्त होत नाही. म्हणून मग आपण वाचून ज्ञानविने एके, आहे ना, उपाय करूशी जितुके ती गुंपिशी अधिके रुखिये. म्हणजे मोक्ष कशाने होतो? ज्ञानानेच होतो. कोणत्या ज्ञानाने? जीव ब्रह्मैक्य ज्ञानानेच होतो. म्हणून त्याला म्हणतात की बाबा अन्य कोणत्याही उपायाने मोक्ष प्राप्त होत नाही, केवळ ज्ञानानेच प्राप्त होतो, असा वेदाचा काय आहे? सिद्धांत. सिद्धांत कशाला म्हणतात? मग सिद्धांत शब्दाचे आपण 2-3 अर्थ पहिले होते. जो सिद्धच असतो त्याला सिद्धांत म्हणतात, किंवा सिद्ध म्हणजे पक्का, अंत म्हणजे निर्णय, अंतिम पक्का निर्णय, त्यालाही सिद्धांत म्हणतात. आणि सिद्धांताची एक संस्कृत व्याख्या आपण मागे पाहिलेली आहेत. वादी प्रतिवादी निर्णितो अंत अवसानम येशाम ते सिद्धांत. पूर्व पक्ष आणि उत्तर पक्ष दोघांनी श्रुतियुक्ती अनुभूतीच्या कसोटीवर घासून काढलेला अंतिम सोपरउत्थान रहित असणारा निर्णय, त्याला काय म्हणायचं? सिद्धांत म्हणतात. वेदांताचा सिद्धांत आहे मोक्ष कशाने? तुकोबरायाचं वचन आहे वाटतं, ज्ञानेविन मोक्ष नाही हा सिद्धांत, वेद बोले हात उभारू नये. म्हणजे मोक्ष कशाने होतो? केवळ ज्ञानानेच. कोणत्या? जीव ब्रह्मैक्य ज्ञानानेच. असं कोण विचार करतात? मनिमानसी सद्गुरू विचार करतात. कारण ज्ञाना वाचून अन्य कोणत्याही उपायाने मोक्ष प्राप्त होत नाही, केवळ ज्ञानानेच प्राप्त होतो असा वेदाचा सिद्धांत आहे. परंतु काय? ज्ञानाचा उपदेश केला पाहिजे एवढे म्हटल्याने भागणार नाही. कारण जीव ब्रह्म शब्द घातलेला नाही ना अजून. कशाचा उपदेश केला पाहिजे? ज्ञानाचाच केला पाहिजे. एवढं म्हणून भागणार नाही. कारण लोक कशालाही ज्ञानी म्हणतात. एखाद्याला खगोल भूगोलाचं चांगलं करतात, खूप ज्ञानी आहे, म्हणजे काय? अख्खं भूगोलशास्त्र सांगू शकतात, अख्खं खगोल सांगू शकतात. अहो कॅल्क्युलेटर काय चालेल त्याच्याही पुढे पटकन किती कोटीचा आणि किती अब्जावधीचा खर्वने खर्वपर्यंत सांगा, लगेच हिशोब देतात. ज्ञानी आहे. ज्ञानी आहे का ते? का अज्ञानी आहे? अज्ञानी म्हणायचं धाडच नाही, पण ज्ञानी नाही. का बरं? कारण इथलं जे ज्ञान पाहिजे ते ज्ञान त्यांच्याकडे नाही ना. मग मोरा अंगी पिशे बहु असती डोळशे परी एकली ज्ञान दृष्टी नसे तैसे ते गा, असं ते होईल. म्हणजे कोणतं ज्ञान महत्वाचं येते? जीव ब्रह्मैक्य ज्ञान महत्वाचं आहे. सांख्यशास्त्राचं ज्ञान नाही का? ज्ञानच आहे. कणादशास्त्राचं ज्ञान नाही का? आहे. पण ते ज्ञान या ठिकाणी ज्ञान म्हणून स्वीकारलं जाणार नाही. कारण हा विचार कोणाकरता चालला? मुमुक्षु करता चालला. आणि मुमुक्षुला काय अपेक्षा असते? मोक्षाची अपेक्षा असते. मोक्ष कशाने प्राप्त होतो? ज्ञानाने प्राप्त होतो. कोणत्या ज्ञानाने प्राप्त होतो? जीव ब्रह्मैक्य ज्ञानाने प्राप्त होतो. ठीक ना? म्हणजे हे चालू तशा पद्धतीने बोलायचं, बाकी काही नाही. तुम्ही बोलता ते चुकीचं बिलकुल नाही, आणि माझंही बरोबर आहे. परंतु ज्ञानाचा उपदेश केला पाहिजे एवढे म्हटल्याने भागणार नाही. कारण बघा ते कारण का? तर आपलं हे आता वाक्य येतं बघा. सांख्य मतात प्रकृती पुरुषाच्या विवेकाचेच नाव काय आहे? ज्ञान आहे. ते म्हणतात प्रकृती पुरुषाचा विवेक करणं म्हणजेच काय झालं त्यांच्या मतात? ज्ञान. कणादाच्या मतात सप्त पदार्थाचा विचार करणे. सप्त कोण? मी आताच बोललो, द्रव्य, गुण, कर्म, सामान्य, विषय, समवाय आणि अभाव, अशा 7 पदार्थाचा विचार करणे, यालाच ते काय म्हणतात? ज्ञान म्हणतात. कोण? कणाद. कणाद म्हणजे कण भक्षण करून ज्यांनी वैशिष्टिक दर्शनाचा शोध लावला ते भगवान कणाद ऋषी. कणमात्ती ती कणादा.
ते कणकण तोही कसं करायचं माहिती आहे, उंचीवरती धारण करून. म्हणजे आपल्याकडे पीक काढून घेतल्याच्या नंतर सरा पडलेला असतो, सरा म्हणतात ना खेड्यापाड्यात, मग ते वेचून आणायचा. किंवा धान्याची दुकानं असतात, ते निघून गेल्याच्या नंतर तिथे काही धान्याचे कण पडलेले असतात, ते वेचून आणायचे. आणि ते वेचून आणून काय करायचे, पुन्हा गाईला खाऊ घालायचे. गाईच्या शेणातून जे पडेल धान्य ते धुवून काढायचं, ते जात्यावरती दळायचं, त्याची भाकरी करायची, ती खायची, त्याच्यावर अभ्यास करायचा. आणि असं करून या सप्त पदार्थाचा विवेक त्यांनी प्रतिपादन केला. कोणी? महर्षी कणादाने. किती कठोर साधना असेल. आपल्याला तर आहे तो 2 टाईम आहे ना, तरीसुद्धा मनुष्य म्हणतो नाही जरा आज ते पाठ पागायला वेळच भेटला नाही. मग असं म्हटल्याच्या नंतर कणाद ऋषीची साधना कुठे ना आपली साधना कुठे, होतं की नाही असं बघा ना. म्हणजे कशी त्यांनी साधना केली असेल. ज्या वेळेला आपल्या पूर्वसुरीचे ग्रंथाचे नावं पाहिले ना, तो डोकं चक्रावून जातो. रात्री काल आम्ही ते ज्ञानेश्वरीचा पाठ चालला होता घरी, आणि त्या छंदाचा विचार आला. मग छंद कोणकोणते असतात सहज पाहिलं तर एक 4-5 छंद आपण ऐकून आहे. जगदती छंद, शार्दूल विक्रमी छंद, अनुष्टुप छंद, त्रिष्टुप छंद, असे बरेच काही छंद. आणि मग सहज म्हणजे छंदाचं काय असतं बघू. आम्ही ते आपल्या सवाशे बाबांना फोन केला. बाबांनी ते सांगितलं, ते त्यांनी छंद ग्रंथाची नावं सांगितली. ती नावं पाहिल्याच्या नंतर डोकं चक्रावून गेलं. छंदावरती आपले ज्ञानेश्वरीसारखे मोठमोठे, एका छंद या शब्दावर मोठमोठे प्रबंध आहेत, मोठमोठे ग्रंथ आहेत. आणि त्याच्यामध्ये महाभारतामध्ये मला वाटतं त्यांनी रामायणामध्ये 11 छंद आलेले म्हटलेत, महाभारतामध्ये 25 छंद आलेले आहेत, आणि भागवत महापुराणामध्ये काहीतरी छंद सांगितले आहेत, मला वाटतं 15 का 12. म्हणजे किती छंद आहेत. आपल्याला फक्त 2च छंद माहिती आहेत. त्यातला एकच छंद माहिती, एक अनुष्टुप छंद आणि दुसरा त्रिष्टुप छंद. तुम्ही दुसरीकडे गेले, माझ्या लक्षात आलं. मी गीतेतले छंद सांगतो. रामकृष्ण अरे, मग मला क्षमा करा, माझं चुकलं आहे ना. पण 2 छंद कोणते, एक अनुष्टुप छंद आणि एक त्रिष्टुप छंद. अनुष्टुप छंदामध्ये 8-8 अक्षराचे 4 गट असतात, आणि त्रिष्टुप छंदामध्ये 11-11 अक्षराचे 4 गट असतात. तो त्रिष्टुप छंद गीतेमध्ये 11व्या अध्यायामध्ये 11 अध्यायाचेच म्हणजे त्रिष्टुप छंद अधिक आहे. इतरत्र 9व्या अध्यायामध्ये, इतरत्र काही ठिकाणी आपल्याला बघायला भेटतो. पण गीता प्राय हा कोणत्या छंदात आहे? अनुष्टुप छंदात आहे. आणि त्रिष्टुप छंद फार झालं तर 2 ते 3 छंद आपल्याला माहिती असतात. पण एक छंद शब्द जर पाहिला म्हणजे आपलं काय वेदाचे षडांग आहे ना, त्यातलं छंद एक नावाचं अंग आहे. ते एका एका अंगावर कितीतरी, म्हणजे एका जे षडांगापैकी एका अंगावर कितीतरी मोठे ग्रंथ आहे. मी म्हणतो एक जन्म सग्रंथाचे नाव पाठ करायचे म्हणलं ना तरी एका जन्मात होणार नाही, इतकीच संपदा आपल्याकडे आहे. तुका म्हणे छंद आम्हा हरीच्या दासा निंद्य, तुकोबरा म्हणतात. म्हणजे काय जे प्रयोजन आहे ना, परमप्रयोजन, ते पकडलं पाहिजे. त्याचं स्पष्टीकरण करणारे किती ग्रंथ शिकले तर त्याच्यात काय जे, म्हणून आपल्या संस्थेचा अभ्यास जसा आहे ना फार नाही पण तो परिपूर्ण आहे. आपल्या संस्थेतला अभ्यास काय नाही, फार नाही पण तो परिपूर्ण आहे. तेवढा जर अभ्यास केला तर वेगळं काही मुक्ती उद्धाराकरता वेगळं काही करण्याची आवश्यकता नाही, असा प्रकार आहे. म्हणून आपले डॉक्टर बाबा काय म्हणत असतात, क्रांतदर्शी ऋतंभरा प्रज्ञा संपन्न आपले युगपुरुष स्वानंद सुखनाशी गुरुराम गुरु जोग महाराज होते. आणि त्यांचे शिष्य चतुष्टय का ज्यांनी अशा अभ्यासक्रमाची निवड केली का जो 4 वर्षे झोकून देऊन केल्याच्या नंतर पुन्हा आयुष्यभर वेगळं काही त्याला करण्याची आवश्यकता नाही. आणि हा अभ्यासक्रमातून जो निघाला नाही त्यांनी 40 वर्ष अभ्यासक्रम करून द्या, त्याला ज्या शंका येतात त्या आपल्या विद्यार्थ्याला कधीच राहत नाही. बरं, त्यांनी एखाद्या शंका केल्याच्या नंतर आपला विद्यार्थी सहज त्याचं उत्तर देतो. ते विचारतात का हो तुमचे उपनिषद झाले का? म्हटले माहीतच नाही, नावच ऐकू नाही. म्हणले मग वेदाचा अभ्यास, म्हणजे 4 वेदाचे नावं माहिती आहे. आणि म्हटले मग ते षडशास्त्र 6 शास्त्र माहिती आहेत, 6 आस्तिक 6 नास्तिक एवढं माहिती आहे, त्याच्यात काय ते नका विचारू. मग तुम्ही उत्तर कसं काय देता? म्हणजे विचार सागर. म्हणजे सागरच आहे म्हटलं, त्यात सगळं काही आलेलं आहे. म्हणजे इतके आपले विद्यार्थी तिकडले प्रस्तांतरे ओभरत प्रस्तांतर याचा अभ्यास होऊन सुद्धा उत्तरेतल्या विद्यार्थ्याला जो समन्वय लक्षात येत नाही त्याचे उत्तर आपले विद्यार्थी सहज देतात असतात. आणि मग त्यांना आश्चर्य वाटले, शिकलेत कुठं? त्यांना सांगावं लागतं गुरुनाम गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे आम्ही विद्यार्थी आहोत. ते म्हणतात आम्ही झालं पाहिजे एकदा. त्यांना म्हणतात पुढच्या जन्मात या आणि तुम्ही संस्थेत बसा. पण आपल्याला भाग्य ते आताच प्राप्त झालेलं आहे. आणि आता भाग्य प्राप्त होऊन सुद्धा आपण जर मुक्त झालो नाही तर मग करंटे कपाळ आहे ना, ते काय समर्थाची पोटी आम्ही जन्मलो करंटे. तर असे करंटे आपण होऊ नये, आपण समर्थच झालो पाहिजे आणि आहोतच. फक्त आता न्यून गंड घेता कामा नाही, असं स्थिती आहे बघा. कणादाच्या मतामध्ये सप्त पदार्थाचा विचार करणे हेच काय आहे? ज्ञान. अशा रीतीने शास्त्रकार म्हणजे द्वादश दर्शनकार निरनिराळ्या प्रकाराने ज्ञानाचे स्वरूप सांगून त्या ज्ञानापासून काय होईल?
मोक्ष. अहो कालच बघितलं ना आपण तिसऱ्या तरंगामध्ये रामानुजाचार्य त्यांचे गुरु यमुनाचार्य त्यांनी अभेद सांगितलं का भेद सांगितला, द्वैत सांगितलं का अभेद सांगितलं, द्वैत सांगितलं. त्यांनी मुद्दार होईल म्हटले की नाही ते, पण ते गुरु शिष्य परंपरेत तरी बसतात का? म्हणून ज्ञानाचं स्वरूप प्रत्येकाने वेगवेगळं सांगितलेलं आहे, पण आम्हाला अभिप्रेत असणारं ज्ञानाचं स्वरूप कोणतं आहे? फक्त जीव वेदोक्त जीव ब्रह्मैक्य ज्ञान. म्हणून ते बोलतात बघा शब्द पहा, म्हणजे त्या त्या दर्शनकार त्या त्या ज्ञानापासून मोक्ष होईल असे म्हणतात, पण ते सर्व काय व्यर्थ आहे. मग काय म्हणजे मोक्ष तर कशाने होतो? आले का शब्द वेदोक्त, म्हणजे वेदोक्त जीव ब्रह्मैक्य ज्ञानानेच होतो. कोण? मोक्ष. याकरता शिष्यांना जीव ब्रह्मैक्य ज्ञानाचाच उपदेश केला पाहिजे असे श्री गुरुनी आपल्या मनाशी ठरवून त्याच ज्ञानाचा उपदेश करण्याचा आरंभ केला. गुरुदेव काय बोलतात बघा. आता गुरुदेव काय बोलतात एवढा परिच्छेद आपण पूर्ण करू, आपल्याकडे 10 मिनिटं आहे अजून. बघा श्री गुरु आता बोलतात. श्री गुरु काय म्हणतात इकडे बघा थोडंसं. तर त्याची अपेक्षा काय आहे? त्या तिन्ही शिष्याचे मोक्ष प्राप्त व्हावा आहे ना. मोक्षामध्ये कोणते 2 अंश आहे? बोला ना तुम्ही, असे ठप्प नको ना, आनंद घ्या. आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती अशी त्यांना अपेक्षा आहे. मग अशी अपेक्षा ही पूर्ण कशाने होईल? जीव ब्रह्मैक्य ज्ञानानेच होईल. अन्य ज्ञानाने होईल का? अन्य ज्ञानाने होणार नाही. पण मग ते जीव ब्रह्मैक्य ज्ञान म्हणजे काय? तर तत्वमसी महावाक्याचा उपदेश, तत्वमसी महावाक्याचा उपदेश करणं. मग गुरुदेव त्याला सांगतात, बाबा रे तुम्ही कशाची इच्छा घेऊन आलात? परमानंदाची प्राप्ती व्हावी. पण परमानंद हे तुमचं काय आहे? स्वरूपच आहे. मग जे ज्याचं स्वरूप असतं त्याचे त्याला पुन्हा प्राप्ती करायची का? मग परमानंद तुझं स्वरूपच आहे, तर त्या परमानंदाच्या प्राप्तीची इच्छा होणं हा भ्रम नाही का? भ्रम आहे. बरं पुन्हा कशाची इच्छा आहे? दुःखाच्या आत्यंतिक निवृत्तीची इच्छा आहे. बरं सूर्याच्या ठिकाणी अंधकार आहे का? नाही. मग त्याने अंधकार निवृत्त करावं हे म्हणणं वेडेपणाच ठरेल की नाही? तसं परमानंद स्वरूप जे आपलं आत्मस्वरूप आहे त्याच ठिकाणी दुःखाचा कोणता अभाव? त्रैकालिक अत्यंत अभाव. मग दुःख नाहीच तर त्याची निवृत्ती करणार काय? म्हणजे नित्य प्राप्तीची इच्छा व्हावी का अप्राप्ताच्या प्राप्तीची इच्छा व्हावी? अप्राप्तीच्या प्राप्तीची इच्छा व्हावी. तुम्हाला कशाची इच्छा होऊ लागली? नित्य प्राप्ताच्या प्राप्तीची इच्छा होऊ लागली. बरं आगंतुकाच्या निवृत्तीची इच्छा व्हावी का जे स्वरूपाच्या ठिकाणी नाहीच त्याच्या निवृत्तीची इच्छा व्हावी? आगंतुक जे आहे त्याच्या निवृत्तीची इच्छा व्हावी. दुःख स्वरूपाच्या ठिकाणी नाहीच ना, मग त्याची निवृत्तीची इच्छा काय करणार? म्हणजे नित्य प्राप्ताच्या प्राप्तीची, नित्य निवृत्ताच्या निवृत्तीची तुम्हाला इच्छा होऊ नये, पण होते त्या अर्थी तुम्हाला काय झाला? भ्रम झाला. तुम्हाला काय झाला? भ्रम झाला. मग गुरु त्यांनी म्हणा, हो गुरुजी आम्ही काय आहोत? भ्रमिष्ठ आहोत. पण तसं तो म्हणत नाही, तो पण आणखी काही शंका करतो. तो काय शंका करतो ते पुढे पाहू. आता तूर्त गुरुजी काय बोलतात ते पाहू. म्हणजे इथे गुरुजी कोणता वाद सांगतात माहिती आहे? अजातवाद सांगतात. कोणता वाद सांगतात? अजातवाद. अजातवाद कशाला म्हणतात? न जात अजात, आगाजे झालेची नाही तयाची वार्ता पुसशी काही. हे माऊलीचं बोलणं कोणत्या वादातलं आहे? अजातवादाचं. न झाला प्रपंच आहे परब्रह्म अहम सोहम ब्रह्म आकळले. हे तुकोबरायचं बोलणं कोणत्या वादातलं आहे? अजातवादातलं आहे. न कश्ची जायते जीवा संभव शास्त्र न विद्यते एतद उत्तमम सत्यम यत्र किंचिन न जायते. हे भगवत पूज्यपाद आद्य आचार्यांचं बोलणं कोणत्या वादातलं आहे? अजातवादातलं आहे. न निरोधो न चुत्पत्ती न बद्धो न साधका न मुमुक्षीर न मुक्ता इति अशा परमार्थाता हा पंचदशीतला श्लोक आहे. हे विद्यारण्य स्वामीचं बोलणं सुद्धा कोणत्या वादातलं आहे? अजातवादातलं आहे. आणि नाथबाबाची प्रसिद्ध ओवी भावार्थ रामायणातली, संसारिक झाला होता हे तो समूळ मिथ्या वार्ता, पुढे होईल मागोता कदा कल्पांती घडे ना. हा सगळं बोलणं कोणते? अजातवादातले. म्हणजे सिद्धांताबद्दल सगळ्या संतांची एक वाक्यात ऐकणे, कारण सिद्धांत सिद्धच असल्यामुळे त्याच्यात मतमतांतर होऊ शकत नाही. त्याच्यात सर्वांची एक वाक्यात आहे. म्हणजे अजातवाद सांगतात जे स्वरूपाच्या ठिकाणी नाहीच तर त्याची निवृत्ती करणार काय? आणि परमानंद स्वरूप आहे तर तुझं प्राप्ती करणार काय? अर्थात तुला काय झालेलं आहे? भ्रम झालेला आहे. आणि मग भ्रमामध्ये नित्य प्राप्ताच्या ठिकाणी प्राप्तीचा, नित्य निवृत्ताच्या ठिकाणी निवृत्तीचा व्यवहार घडतो. पण वस्तुस्थितीमध्ये तशी स्थिती असते काय? तशी स्थिती नाही. परमानंद तुझं स्वरूपच आहे आणि दुःख तुझ्या स्वरूपाच्या ठिकाणी नाहीच आहे. अशा अर्थाने गुरुदेव बोलतात. बघा बाबा एक वाक्य सांगत असतात, चित्राशी वाटे मज भिंत दावा, गंधाशी वाटे मज लेप द्यावा, तरंग मागे तृषितार्थ पाने, आणि तैशीची प्राणी चुकले ती ब्रह्मी किंवा भ्रमे. दोन्ही पाठभेद आहे, गोड आहे. तर तरंग काय? चित्राशी वाटे मज भिंत दावा. चित्र कुठे काढलेलं आहे? भिंतीवर. आणि ते म्हणायला लागलं मला भिंत दाखवा. त्याला काय झाला? भ्रम झाला. गंधाशी वाटे मज लेप द्यावा. लेप हे कोणाचं स्वरूप आहे? गंध स्वरूप आहे. ते म्हणू लागलं मला जरा लेप द्या. याचा अर्थ त्याला काय झाला? भ्रम झाला. गंधाशी वाटे मज लेप द्यावा. तरंग मागे तृषितार्थ पाणी. तरंग म्हणजे तरंगात स्वरूप कोण आहे? तरंग कुठे आहे? पाण्यावरच आहे. आणि तरंगात आत बाहेर कोण आहे? पाणीच आहे. तरंग म्हणजेच
पाणीच आहे. आणि ते तरंग म्हणायला लागला मला खूप तहान लागली, मला जरा पाणी द्या. त्याला काय झाला, भ्रम झाला. तैशीची प्राणी चुकले ती ब्रह्मे. तसं आपण सुद्धा ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती व्हावी अशी इच्छा आहे, आणि ते ब्रह्म आपलं काय स्वरूपच आहे. म्हणजे मग कबीरदासजी म्हणतात, पाणी मो मिन प्यासी मोहे सुनसुन आवत हासी, आत्मज्ञान बिन नर भटकत हे, कहा मथुरा कहा काशी, पाणी मो मिन प्यासी. माशी कुठे आहे, पाण्यातच आहे, आणि तिला तहान लागते आहे ना, आणि ती तडफडते पाण्या वाचून. कारण तिचा तो खालचा पडदा जो असं खुलत नाही ना, तोपर्यंत त्याच्यात पाणी जात नाही, तोपर्यंत तिची तृष्णा निवृत्त होत नाही. पण ती तडफडून अशी उलटी उपडी होते, आणि मग तो पडदा असा खुलतो, मग तिच्या तोंडात पाणी जातं आणि ती तृप्त होते. पण पाण्यात राहून पाण्याकरता तिने तळमळणं उचित आहे का, आहे ना. तसं आपण आपल्या स्वरूपात राहून आनंद करता तळमळणं उचित आहे का. पण तळमळत असेल तर समजा आपल्याला काय झालेलं आहे, भ्रम झालेला आहे. म्हणून माऊली म्हणतात, जवळी असता जगजीवन का धांडोळ शिवण, एकाग्र करी मन तेने होईल समाधान रे. बाहेर शोधू नको, तुझी आई तुझं पासी परी तू जागा चुकला असते. म्हणजे अंतर्मुख होऊन तू विचार कर. असं आपण नेहमी जे बोलतो संत वाङ्मयामध्ये, तशाच पद्धतीचं बोलणं सद्गुरूचे या ठिकाणी या शिष्याला सांगताना आहे. वास्तव पंक्ती थोड्याशा वेगात बघा. श्री गुरु म्हणतात, हे शिष्य एक परमानंदाच्या प्राप्तीची, बोला बोला ना एखादी ओव्या सांगा. तरंग पाणीविन सुकती, रश्मी वातीविन न देखती, तैसे मीच मी नवती. पुढे शेवटचं टोक काय, विस्मयो देखे. वा, ते तसं मीच मी असून सुद्धा ते मला पाहत नाही, ह्याच विस्मय. बरोबर आहे, असं आश्चर्य. मोकळेपणाने बोलायचं, असं काही संकोच घ्यायचा नाही. ते वाटतं बसती का नाही, असं वाटतं मला, काय अडचण नाही. खरं आहे ना, आणि ते खरं आहे. ते आपल्यासारख्याने आतापासूनच ते वळण लागलं पाहिजे. नाही तर मग ते खेड्यापाड्यात, मी एकदा कीर्तनाला गेलो, इथं गावाचं नाव नका विचारू आणि गायकाचंही नका विचारू. तर मी म्हटलं, बाबा रावण रामायणातला प्रसंग सांगत होतो. त्या कुंभकर्णाला उठवलं, आणि कुंभकर्ण आला, आणि त्याने रावणाचं दर्शन घेतलं, कारण मोठा भाव आहे ना शेवटी. दर्शन घेतलं, त्याचा चरणाला नमस्कार केला, प्रणिपात केला, टाळकारणे प्रमाण दिलं, श्री संताची माता चरणावरी. मी म्हटलं बसत नाही. ते म्हणजे कसं काय बसत, त्याने दर्शन घेतलं नाही का. अरे दर्शन घेतलं, पण रावण संत नाही ना. ते आता कधी कधी काय करावं लागतं, बसून घ्यावं लागतं, आहे ना. तसं काही तुम्ही चिंता करायची नाही, ओवी बरोबर आहे. बघा, हे शिष्य परमानंद प्राप्तीची आणि संसार दुःख निवृत्तीची जी इच्छा होते, तो काय आहे, ते भ्रमाने होत आहे. ते कशाने होत आहे, तो भ्रम तरी काय होतो. माऊलीने त्याच्याबद्दल अनेक ओव्या दिल्या, 1-2 ओव्या बघा. आपला आपण पया विसरुजे धनंजया, तेच रुपया अज्ञानाशी, किंवा जे प्राण्या कामी भरू देहाची वरू आदरू, म्हणून पडला विसरू, किंवा झाला विसरू आत्मबोधाचा. आणि मग जे बहुता एका अवांतरू अहंकाराचा भूत संचारू, म्हणून झाला विसरू आत्मबोधाचा. म्हणजे काय, दोन्हीच ओव्याचा शेवटचं टोक मात्र समानच आहे. म्हणजे आपल्याला विसर पडल्यामुळे आपल्याला आनंदाची परमानंदाची इच्छा होत आहे, नाहीतर इच्छा होण्याचं काही कारण नाही, ते आपलं स्वरूपच आहे. अशा अर्थाने गुरुदेव म्हणतात, परमानंद प्राप्तीची आणि संसार दुःख निवृत्तीची जी इच्छा होत आहे, तो काय, ती कशाने होत आहे, थोडंसं बोला बघू. भ्रमाने होत आहे. कारण परमानंद रूप कोण आहे, ब्रह्म आहे. ते ब्रह्म कोण आहे, तूच आहे. म्हणजे तत्वमसी ते ब्रह्म तूच आहेस. म्हणजे कोणतं वाक्य सांगितलं गुरुदेवाने, महावाक्य सांगितलं तत्वमसी. आणि त्या तुझ्या ब्रह्मा स्वरूपाच्या ठिकाणी जन्म मरणादी संसार दुःख कसं नाही, येत किंचितही नाही. म्हणजे नाहीच. जसं रज्जूच ठिकाणी कोण नाहीच आहे, सर्प नाहीच, वाटला तो भ्रम आहे. शुक्तिवरी रजत पाहता डोळा दिसे, रज्जूवरी भासे मिथ्या सर्प. तशा पद्धतीने रज्जू सर्पकार भासेले जगडंबर. मग हा संसार आहे का आत्मस्वरूपाच्या ठिकाणी, मुळातच नाही आहे. तुझ्या ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी जन्मादी संसार दुःख येत किंचितही नाही. आणि म्हणून जन्म व नाश रहित स्वतःसिद्ध ब्रह्मरूप कोण आहेस, तू आहेस. आणि त्या ब्रह्मरूप आत्म्याच्या ठिकाणी म्हणजेच तुझ्याच ठिकाणी कोण नाही, संसार दुःख मुळीच नाही. कोणता अभाव संसार दुःखाचा तुझ्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी, त्रैकालिक अत्यंत आहे, त्रैकालिक अत्यंत अभाव आहे. असा काय कर, फक्त निश्चय कर. निश्चयाचे बळ तुका म्हणे तेच फळ, हाच निश्चय माझा परिमे निश्चय होणे तुझा. निश्चयातच सगळ्या गोष्टी आहे. आपण जाणतो काय यापेक्षा मानतो काय. जाणणे हे बुद्धीच्या स्तरावर असतं, आणि मानणे अंतकरणाच्या स्तरावर असतं. म्हणजे तशा पद्धतीची आपली धारणा करणं, निश्चय करणं. निश्चयामध्ये फळ आहे. म्हणून असा तू निश्चय कर. अरे जी वस्तू आपल्याजवळ नसते म्हणजेच अप्राप्त असते, तिच्या प्राप्तीची इच्छा होणं काय आहे, संभवनीय आहे. तसे जन्ममरण रूप संसार तुझ्या आत्म्याच्या ठिकाणी असता तर त्याच्या निवृत्तीची इच्छा होणे कशी होती, साजू. पण नाहीच. वंद्य पुत्राला मारायचं म्हटला, वेडेपणाच आहे,
वंद्यपुत्र मारण्याकरता असला पाहिजे ना. वांजेच्या लेखा कैची जन्मपत्रिका नवीन भूमिका के कुलपा. वंद्यपुत्र असावा मग त्याला मारावं. सश्याचे शिंग असावे म्हटले ते आमच्या बाळाला शिंग लागलेत, मी आता ते कापून तोडून टाकणार, नष्ट करून टाकणार. म्हणजे कोणाची? सश्याचे शिंग. आता ते असावे मग ते मोडावे आहे ना. खपुष्प व्हावे मग तोडावे. शशीशृंग असावे मग ते मोडावे. पण नाहीच तर सश्याचे शिंग तो मोडणार कसं? खपुष्प तोडणार कसं? आणि वंद्यपुत्राला मारणार कसा? कारण ते तत्वतः नाहीच आहे. म्हणून म्हणतात की तसे जन्म मरण रूप संसार तुझ्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी असतात, तर त्याच्या निवृत्तीची इच्छा होणे साहजिक आहे. पण त्या जन्मादी संसाराचा तुझ्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी काय नाही, लेस सुद्धा नाही. आणि मग आशा असतात तुला परमानंद प्राप्तीची आणि संसार दुःख निवृत्तीची इच्छा होते, तो काय नाही, तो ब्रह्मनव्हे का? असं गुरुजीने कोणत्या अर्थाने विचारतात ते? याला म्हणायचं आक्षेपार्थाने विचारणं. आक्षेपार्थाने विचारणं म्हणजे असं पद्धतीचे एक निरूपण करणं का उत्तर त्याच्याकडनंच वधून घेणं, कोणाकडनं? श्रोत्याकडनंच ते उत्तर वधून घेणं, अशा पद्धतीची पार्श्वभूमी करणं आणि आपल्याला अपेक्षित असणारं उत्तर त्याच्या तोंडातून बोलवणं. जसं वकील बोलतात बघा, तशा पद्धतीने गुरुदेव म्हणतात. म्हणजे तुझ्या ठिकाणी कोण नाही? दुःख नाहीचे. आणि परमानंद कोण आहे? तुझं स्वरूपच आहे. मग परमानंद तुझं स्वरूप असताना आणि दुःख तुझ्या स्वरूपाच्या ठिकाणी नित्य निवृत्त असताना त्याच्या निवृत्तीची तुला इच्छा व्हावी का? याने काय म्हणावं? तुम्ही तरी बोला ना, मी तुम्हाला विचारतो, त्याची निवृत्तीची इच्छा व्हावी का? होऊ नये. आणि होते का नाही? होते. या अर्थी तुला काय झाला? भ्रम झाला. म्हणजे तू कोण आहे? भ्रमिष्ठ आहे ना. तू कोण आहे? भ्रमिष्ठ आहे. मग त्याने म्हणा हो गुरुजी मी काय आहे? भ्रमिष्ठच आहे. पण असं तो म्हणत नाही, असं तो म्हणत नाही. मग तो काय म्हणतो? तर ते काय म्हणतो ते व्हायला पाहिजे होतं, पण 11 वाजून 1 मिनिट झाला. तुम्ही जर मोजून 1-2 मिनिटं देत असाल तर आपण तेवढं घेऊ, चालेल. म्हणजे मग आपला उद्या पुन्हा त्याच्याकरता आपल्याला वेगळा वेळ जाणार नाही. बघा आता हे कंसात बोलतात, म्हणजे गुरुजी त्याच्या अंतकरणातला भाव बोलतात. बघा शिष्य म्हणतो मोक्षाच्या इच्छेने श्रीगुरूकडे, बघा शिष्य मोक्षाच्या इच्छेने श्रीगुरूकडे गेला असता त्यास गुरु महावाक्याचा उपदेश करतात की नाही? करतात. कोणता करतात? तत्वमसी म्हणतात की नाही? मग इथे म्हणले का? म्हटले ना, ते ब्रह्म तूच आहेस म्हटले की नाही मागं? मग केला की नाही महावाक्याचा उपदेश? केला. तुम्ही आता 2 मिनिटं एकाग्र व्हा ना. शिष्य मोक्षाच्या इच्छेने श्रीगुरूकडे गेला असता त्यास गुरु महावाक्याचा उपदेश करतात म्हणून जे म्हणतात तो उपदेश कोणता आहे? हाच आहे जो मागच्या परिषदात आपण पाहिला, तो हाच आहे. आणि असा उपदेश केल्यावर जर शिष्य कसा असेल? उत्तम अधिकारी असेल तर तो त्या क्षणी काय होईल? कृतार्थ होईल. का बरे? काना वचनाची भेटी सरिसाची पै किरटी वस्तू होऊन उठी. उत्तम अधिकारी कौन योकोजो. उत्तम अधिकारी असेल तर तेवढ्याने त्याचं काम झालं. तुका म्हणे काने ऐकले मात तोची झाला घात जीवपणा. माऊलीच्या भाषेत उत्पलावना सरिसा पक्षी फळाची जोंबे दैसा सांगे नरू केवे तैसा पावे वेगा. मग आता तो काय करणार? हळूहळू. आता ते हळूहळू ढाळे आपल्या करता पुढे आता निरूपण करतात. पण उत्तम अधिकारी असेल तर तो कृतार्थ त्याच वेळेला होणार. म्हणून म्हणतात की त्या क्षणी कृतार्थ होईल. पण असा भाग्यवान कसा आहे? विरळा ऐसा कोणी तो का त्यासी लोटांगणी. मग विरळा कोणीतरी असतो. आणि जर मंद अधिकारी असेल तर त्यास रात्रंदिवस दुःख भोगणारा मी सच्चिदानंद ब्रह्मरूप कसा बरे असेल? अशी शंका येणार. आणि अशी वस्तुस्थिती अशी आहे की कोणासही तू ब्रह्म आहेस असे सांगितले तर हे काय की पटणार तरी कसं? हे काय की नाही पटतो? हे काय की पटतच नाही. एखाद्याला आपण विचारसागर ऐकण्याच्या अगोदर समजा आपण इकडे आलो, आता आपल्याला थोडे संस्थेत इकडे आपल्याला संस्कार झाले, जसं संस्थेत बसण्या अगोदर म्हणा किंवा विचारसागर आपल्या हातात येण्या अगोदर आपल्याला एखाद्या वेळा मित्र आपला रागवतो, म्हणते मूर्खच आहेस तू, बरोबर ठीक आहे मान्य करतो मनुष्य. एखाद्या वेळेस वडील रागवले, नालायक आहेस का रे, तो आहे म्हणजे ते मान्य होतं. एखाद्याला म्हणावं गाढव कुठला म्हणत मला काय म्हणते म्हणजे गाढव हे मान्य होतं. त्याला म्हणू तत्वमसी तू ब्रह्मास, मी ब्रह्म कसा असेल. म्हणजे सगळं पटतं मनुष्याला, जे नाही ते आहे पटतं आणि जे आहे ते नाही पटत नाही. का? कारण त्याला म्हणतात अनादि संसार मालेच्या ठाई नित्यविषयी भोगिले पायी ते ठसावले चित्ताच्या ठाई वारंवार पायी सेविता. त्यामुळे आपल्याला जे नाही ना ते पटतं भ्रमामुळे, पण जे आहे ते लवकर पटत नाही. का पटत नाही? याचं कारण एका जन्माचे नाही ना. देहाला मी म्हणणं आणि तत्संबंधीला माझे म्हणणं हे संस्कार कोणत्या जन्माचे आहे? किती जन्म झाला फेरा, कितीतरी जन्माचे संस्कार आहे. आणि ज्या देहात आपण गेला ना त्या देहाला आपण मी म्हणत आलो आणि त्याच्या संबंधीला माझे म्हणत आलो. आता या देहाला आपण मी म्हणतो स्वध्यानाम अर्जुनू परध्यानाम स्वजनू,
संग्रामणा मलिनू पापाचारो ज्ञानोबा म्हणतात. प्रत्येक जण त्या देहाला मी म्हणतो, अंतःसंबंधीला माझे म्हणतो. आता आपण जसं मी याला मी म्हणतो, माझ्या नातेवाईक वगैरे असेल त्याला माझे म्हणतो, आपण प्रत्येक जण असं करतो. पशुवादी हे म्हणत नाही काय, ते म्हणतात, फक्त ते बोलत नाही. गाई नुकतीच वेळ आलेली आहे आणि तिथे एखादा तिचा जो रोज तिला खाऊ पिऊ घालणारा तो मालक जर जवळ आला तर येऊ देते का जवळ, आहे ना. ती येऊ देत नाही, काय येऊ देत नाही, माझं येते. म्हणजे त्याच्या ठिकाणी सुद्धा मग अध्यास आहे ना. म्हणजे थोडक्यात काय, प्रत्येक योनीमध्ये आपण गेला ना तर त्या द्याला मी आणि तत्संबंधीला माझे म्हणत आलो. त्यामुळे एकदम तत्वमसी हे वाक्य पटत नाही. ते पटतं पण कोणाला, मग उत्तम अधिकारी असेल तर. म्हणून म्हणतात कोणाचंही तू ब्रह्मा आहेस असे म्हटले तर त्यास एकाएकी पटणार तरी कसे, ती शंका येणारच येणार. आणि त्याप्रमाणे या शिष्याच्या मुखाने प्रथम आत्म्याच्या परमानंद स्वरूपाविषयी मूल ग्रंथकार शंकेस आरंभ करतात. तो शंका काय घेतो आणि गुरुदेव काय उत्तर देतात, हा विषय आपण उद्याच्याला पाहूया. पुंडलिक वरदारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सद्गुरु जोग महाराज की जय.